प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत पास्टर मनोज तेलोरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात. त्याचप्रमाणे अनेक लोकांपर्यंत आपण हे चॅनल शेअर करूयात. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती देखील देवाचा गौरव करण्यासाठी तुम्ही त्या नंबरवर शेअर करू शकता. तुम्हाला या ठिकाणामध्ये जर यायचं असेल, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असेल, जर तो नंबर लागला नाही तर या ठिकाणामध्ये तुम्हाला 4 नंबर सांगत आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे शिल्हो पेंटिकॉस्टल चर्च सोलापूरचे अधिकृत नंबर आहेत. या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे. एका बहिणीने पास्टरांना फोन केला आणि सांगितलं की त्यांचं बाळ जे आहे ते खूप अशक्त आहे, ते खात पीत नाही आणि एकदम त्याची शरीरयष्टी खूपच बारीक आहे. आणि पास्टरांनी त्या बाळासाठी प्रार्थना केली आणि त्या बहिणीने काल फोटो पाठवले होते. आधीचं ते बाळ असलेलं आणि नंतर आता प्रार्थनेनंतर त्या बाळाची तब्येत इतकं सुंदर असं बाळसेदार ते बाळ झालेलं आहे. इतका फरक त्याच्यामध्ये दिसतो. सर्व गौरव आपण परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीला डॉक्टरनी सांगितलं होतं की तुमच्या पोटामध्ये ऑलरेडी पाणी खूप कमी झालेली आहे, उद्या बहुतेक तुमची डिलिव्हरी पण होऊ शकते आणि त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता आहे. आणि हे ऐकल्यानंतर त्या बाजूलाच त्यांच्याकडे एक बहीण होती जिला परमेश्वराचं वचन माहिती होतं. तिला यूट्यूब चॅनल पास्टर मनोज तेलोरे हे त्या ठिकाणामध्ये पोचलं होतं. त्या वचनाच्याद्वारे तिचा विश्वास वाढला होता आणि तिने पास्टरांना सांगितलं की पास्टर बहीण मीना हिच्यासाठी तुम्ही प्रार्थना करा, असे कॉम्प्लिकेशन्स डॉक्टरांनी सांगितलेले आहेत. पास्टरांनी बहीण मीनासाठी प्रार्थना केली आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तिला डॉक्टरांनी डिलिव्हरीसाठी घेतलं तर कुठलेही कॉम्प्लिकेशन्स न होता नॉर्मल सगळं काही व्यवस्थित झालं. आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. ब्रदर वैभव जाधव अहमदपूर, ते बार काउन्सिल इंडियाचे ॲडव्होकेट BSIची एक्झाम त्यांनी दिली होती आणि त्यांना खूप टेन्शन आलं होतं की पेपर म्हणजे कसे गेलेत आणि रिझल्ट कसा येईल याचं खूप टेन्शन त्यांना होतं. त्या परिस्थितीत त्यांनी पास्टरांना मेसेज केला की पास्टर माझ्या रिझल्टसाठी तुम्ही प्रार्थना करा. पास्टरांनी प्रार्थना केली, ओके सेंड केलं आणि त्यांचा रिझल्ट उत्तम आला आणि त्या चांगल्या मार्काने ते पास झाले. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका भावाने पास्टरांना मेसेज केला होता आणि त्यांनी सांगितलं होतं की त्यांच्या आईला पोटाचा त्रास होत आहे. ती रात्री अचानक उठून बसते, कुठल्या गोळ्या देखील ती खात नाही आणि त्यांना लिव्हरचा देखील त्रास आहे आणि डॉक्टरांनी आता सांगितलं आहे की त्यांच्या शरीरामध्ये पोटॅशियम पण कमी झालेलं आहे. तर पास्टर ह्या सर्व किचकट परिस्थितीमध्ये आम्ही जात असताना तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करा. पास्टरांनी प्रार्थना केली, ओके सेंड केलं आणि त्या भावानी सांगितलं की त्यांच्या आईला पूर्ण आरोग्य परमेश्वराने दिलं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत आणि ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. देवाचं वचन हे सगळ्यात मोठं आमचं एनर्जेटिक फूड आहे. तुझं वचन माझ्या पावलाकरता दिवा, माझ्या मार्गावरती प्रकाश. जर प्रकाशात चालायचं तर देवाच्या वचनामध्ये चालावं लागणार आहे. देवाच्या वचनाशिवाय कोणताच प्रकाश तुम्हाला सत्याकडे घेऊन जाणार नाही. आणि सत्य काय माहिती का? ख्रिस्ताला स्वीकारणं. सगळीकडे नाताळाचा एक वातावरण किंवा नाताळाचं एक विशेष प्रकारची गोष्ट सगळीकडे आम्हाला पाहायला मिळते आणि ती तयारी, ते सण साजरा करण्यासाठी असणारी लगबग. परंतु येशू जन्माला येणार होता, तो येशू कुठे आहे हे लोकांना अजून माहीत नाही. अजूनही लोक त्याच मानसिक अवस्थेमध्ये आहे, त्याच मानसिकतेमध्ये. जसं प्रतिवर्षी येशूच्या जन्माचं स्वागत करण्यामध्ये आपली एनर्जी, आपला पैसा, आपला श्रम लोक खर्च करत आहे, पण त्याचा हेतू, त्याचा उद्देश विसरून गेलेले आहे. काय पृथ्वी तलावर प्रभू येशू ख्रिस्त असताना धर्म शिकवला गेला नाही, सत्य सांगितलं गेलं नाही, शास्त्र अस्तित्वात नव्हतं का? मग येशू ख्रिस्तानं येऊन पुन्हा एकदा शास्त्रातल्या गोष्टी शिकवणं का गरजेचं होतं? तुम्ही जर शास्त्र वाचलं तर तुम्हाला दिसेल असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये, ते लोक ऐकताना थक्क होऊन गेले. ते म्हटलं की हा जे शिकवतो
हा अधिकारवाणीने शिकवतो. मग आधी शिकवणाऱ्या लोकांचं काय प्रॉब्लेम होता? मोशेला जेव्हा लोकांना नीतिव्यवहाराचं पुस्तक म्हणजे त्यांनी कसं वागावं याचं पुस्तक दिलं, ते पुस्तक खाली घेऊन आल्याबरोबर मोशेनं नीतिनियम माहीत असल्या कारणानं ज्या लोकांना नीतिनियम माहीत नव्हते ते लोक देवाचे नियम त्यांनी मोडले आणि मोशे खाली आला आणि त्यानं 3000 लोक मारले. मोशेचं रागावणं साहजिक होतं, का तर त्याला ते माहीत होतं. त्याला माहिती होतं की मूर्तिपूजा करणं चुकीचं आहे. त्याला माहिती होतं 10 आज्ञेतली ती आज्ञा की आपला देव परमेश्वर याच्यावर मनभावे प्रीती कर, त्याच्या आज्ञेचं पालन कर. पण जेव्हा मोशे खाली आला तेव्हा लोकांनी आज्ञा मोडलेली त्याला दिसली आणि मोशेने त्यांना मारून टाकलं. 3000 लोक मारले. मग या मोशेला 3000 लोकांना मारताना देवानं पाहिलं, म्हणजे पुस्तक आलं आणि मृत्यू जगामध्ये आला. याच्या अगोदर पण देव अस्तित्वात होता, परंतु नियमशास्त्र आलं. नियमशास्त्राच्या द्वारे पाप जगामध्ये आलं. म्हणजे नेमकं काय हो? याच्या अगोदर लोकांना पाप काय ते माहीत नव्हतं. नियमशास्त्र आलं आणि त्यांनी पाप दाखवलं. पाप म्हणजे अमकं कोणतं? आपल्या देवाचं नाव व्यर्थ घेऊ नको, शब्बात दिवस पवित्रपणे पाळ. जो शब्बात दिवस पाळत नाही तो देवाची आज्ञा मोडतो, तो पाप करतो. आज पण जर समजा कोण देवाच्या मंदिरात नाही तर त्यांनी पाप केलं. लक्षात ठेवा, परमेश्वराच्या आम्ही म्हणतो पाप म्हणजे काय? दारू पिणं, सिगारेट ओढणं, मारामारी करणं, शिबिगाळ करणं, व्यभिचार करणं, ही पापं आहेत. पण विश्वासणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पण पाप आहे. कोणतं पाप? शब्बात न पाळणं हे पण पाप आहे. तू रविवारी देवाच्या घरामध्ये नाही, तुम्ही पाप करता. मग आता नियमशास्त्र आल्यावर त्यांना ते कळलं ना की हे पाप आहे बाबा. दुसऱ्याचा बैल किंवा गाढव याची अभिलाषा धरू नकोस. एखाद्याच्या बैलाची गाढवाची जरी म्हणजे त्याच्याकडे चांगला बैल आहे तर तो बैल माझ्याकडे पाहिजे, त्याच्याकडे चांगलं गाढव आहे ते माझ्याकडे पाहिजे, हे सुद्धा पाप. आता नियमशास्त्राने ते पाप दाखवलं. आता नियमशास्त्र जेव्हा आलं तेव्हा नियमशास्त्र मनुष्याला पापाची जाणीव निर्माण व्हावी, म्हणजे त्याला कळावं नेमकं पाप काय आहे. आता बघा, पाप आलं. मोशेनं अजून लोकांना नियमशास्त्र शिकवलं नाही, अजून सांगितलं नाही. तोपर्यंत या लोकांनी मूर्तीसमोर दंडवत घातलं आणि मोशेनं त्याचा न्याय केला. ऐका, न्याय करणं हा मोशेकडं नव्हतं, न्याय करणं देवाकडं होतं. नियमशास्त्र देव लोकांना नियमानं चालावं याच्यासाठी त्यानं दिलेलं, नियमाने त्यांनी चालावं. पण नियमशास्त्राप्रमाणे लोक चालले नाही म्हणून देवानं मोशेच्या हातामध्ये तलवार दिली. मी येशू ख्रिस्त का आला त्याच्या संबंधाने सांगत आहे. का येशू ख्रिस्त आला, येण्याची गरज काय ते मी सांगत आहे. आज पण येशूला परत यावं लागणार आहे. लक्षात ठेवा, आता परत प्रभू येशू ख्रिस्त येईल. एकदा तो आला, लोकांना मार्ग त्यानं दाखवला. म्हणजे आधी मार्ग दाखवणारे सगळे लोक चुकीचे होते असं म्हटलं येशू. एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला. मग आता नियमशास्त्र तुझं वचन माझ्या पावल्या करता. मग लोकांकडं वचन होतं, दिवा होता, दिसत होतं वचन. अजून म्हटलं नाही का, तू आंधळा उघडा बागडाय आणि तुला दृष्टी यावी यासाठी तू माझ्याकडनं काय? मग अंजन देवाचं वचन आहे, म्हणजे वचन होतं. मग कसं काय आंधळे? तो एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला कसं काय वाट दाखवणार आहे? वचन होतं. आजही लोकांकडे वचन आहे, पण तरी येशू म्हणतो की तुम्ही आंधळे आहात. जे 7 मंडळांना पत्र लिहिले त्या एका मंडळीला तो म्हणतो तू आंधळी आहेस. ती मंडळी आंधळी, चर्च आंधळ आहे, मंडळ्या आंधळ्या आहेत, अजून पण मंडळ्या आंधळ्या आहेत. त्याला येशूचं पृथ्वी तलावरचं आगमनच समजलं नाही, कशासाठी ते आलं. म्हणून घडलं काय माहिती का, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वी तलावरती आला, येशू आल्याबरोबर येशूला क्रुसावरती देण्याची योजना शास्त्री किंवा धार्मिक किंवा परुषी लोक किंवा ज्याला असं म्हटलं धार्मिक लोकांनी योजना केली. फार सुंदर आहे बरं का. मी 12 तास प्रवास करतो. प्रवास करताना मी कधी झोपत नाही बरं का. गेली 2 दिवस पण झोपलो नाही मी. मीटिंगला गेल्यावरती जवळजवळ मला वाटतंय 1:30-2 वाजत होते झोपायला. आणि सकाळी प्रवासात गेल्यावर तो प्रवास आणि ती जागरण ते नित्य झालेले, त्याची सवय पण मला झालेली.
मग त्या प्रवासामध्ये बसल्या बसल्या काय करतो, एक तर माझ्या घशाला आराम द्यायचा असतो की मला बोलायचं नसतं. मग बोलता बोलता देवाच्या वचनाचं मनन चिंतन करत असतो. चिंतनाच्या द्वारे देवाची गुपित रहस्य सिक्रेट, जे सिक्रेट आहेत ते आपल्याला समजू लागतं. एक सिक्रेट, येशू ख्रिस्त जगामध्ये आला असं म्हटलं, आपल्या स्वकीयांकडे तो आला पण स्वकीयांनी त्याला ओळखलं नाही. आता स्वकीयांकडे आला, स्वकीयांनी त्याला ओळखलं नाही का असं तो म्हणतो, मी आलो, मी कशासाठी आलो ते तुम्ही ओळखलं नाही. शास्त्री पुरुषांकडं शास्त्र होतं, शास्त्री पुरुषी शास्त्रातल्या गोष्टी पाळत होते, पाळत नव्हते असे नाही. पौल जो आहे ना तो कट्टर यहुदी आहे, आणि इतका कट्टर यहुदी की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा मी देवाचा पुत्र, मी देव आहे म्हटलं, या ख्रिस्ती लोकांची तत्व, ख्रिस्ताची तत्व स्वीकारणारे ख्रिस्ती लोक, या ख्रिस्ती लोकांना मारायला हा पौल निघाला. का? कारण तो कट्टर यहुदी, बिब्लिकल एकही गोष्ट त्याच्या विरोधात तो स्वीकारायला तयार नव्हता. पण झालं काय माहिती का, देवानं शास्त्र देण्याचा हेतू शिकवणारे लोक विसरून गेले. नीट आहे का, जो शास्त्र देण्याचा हेतू होता शिकवणारे लोक विसरून गेले. म्हणजे काय, समजा आता मी पाळक आहे, देवानं मला हे नियमशास्त्र समजावून सांगितलं. हे म्हटलं नियमांचं पुस्तक आहे, आता नियमांचं पुस्तक माझ्या हातामध्ये नियम आल्यावर चोरी करू नको, खून करू नको, लबाड बोलू नको, निंदा करू नको, अपशब्द बोलू नको, शेजाऱ्याविषयी खोटी साक्ष देऊन, हे सगळं मला कळालं. मी काय करतो माहिती का, त्या गोष्टी रोज वाचतो. आता मी धर्मगुरू आहे, मी शास्त्रीय पुरुषांचं वैशिष्ट्य काय, हे वचन तोंडपाठ करणारे लोक होते, मुखदगत. मग विचार, एवढं सगळं वचन ते पाठांतर करायला आपोआप ते करेक्ट होत जाणार ना, ते परफेक्ट होत जाणार आहे. वचन वाचल्यानं, वचन ऐकल्यानं. त्यांनी अगदी वस्त्र सुद्धा, त्यांची वस्त्र सुद्धा वेगळी होती. पुरुषांच्या वस्त्राकडे जर तुम्ही बघितलं तर येशू स्वतः म्हणतो हे लांब लांब झगे घालतात, म्हणजे नग्नता नाही. त्यानंतर आम्ही पाहतो तो म्हणतो बाहेरून तुम्ही आल्यावर हात धुता, अगदी सगळं स्वच्छता, एक काटेकोरपणे. अजून पण तुम्ही बघितलं की कब्रस्तानमध्ये गेल्यावरती मला कधी कधी लाज वाटते तिथं, तर ती मला हात धुवायची सवय नाही. मी घरी गेल्यावर एकदाच हात धुतो, पण सगळे हात धुवायला जातात ते पहिले त्यांना माझ्या बाळकसाहेब हात धुवून घ्या. त्यावेळेस पण ती पद्धत होती, पुरुषांनी हात धुवायची, बाहेरून आले की हात धुवायचे. कारण मंदिराचा एक नियम होता, मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर बाहेर तिथं गंगाळ होतं. दोन गोष्टी, आता त्यावेळेस आरसा नसायचा, मग आरसा नसल्यावर पाण्यामध्ये आपलं प्रतिबिंब याजकानं बघायचं. याजकानं मंदिराच्या आतमध्ये जाण्याच्या अगोदर नियम किती सुंदर होता पहा, तो पहिले त्याने गंगाळामध्ये जायचं, आरशात तोंड पाहिल्यासारखं त्या पाण्यामध्ये तोंड पाहायचं आणि आपलं तोंड स्वच्छ करायचं. आता जुन्या करातला नियम आणि नव्या करात येशू ख्रिस्त ते सांगतो बरं का. काय हे सिक्रेट तुमच्या लक्षात आलं पाहिजे, येशू कशासाठी पृथ्वी तलावरती आला. आता प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो की थोडीशी लिंक बघ, तुम्हाला तुमच्या डोक्यात येण्यासाठी मी सांगतो. तो परमपवित्र स्थानात जाण्याच्या अगोदर अंगणात यायचं याजकानं, फक्त याजकानं, लोकांनी नाही यायचं, याजकानं यायचं. आपलं तोंड त्याच्यामध्ये पाहायचं, अस्वच्छ असेल तर ते पाण्यात पाहिल्यावर त्याला त्याच्या चेहऱ्यावरची अस्वच्छता दिसते. कुठं पाहिल्यावर? पाण्यात पाहिल्यावर. याजक बाहेरून आतमध्ये येतो पण त्याला त्याच्या चेहऱ्यावरची अस्वच्छता दिसत नाही, पण पाण्यात बघितलं तर त्याच्यातली अस्वच्छता दिसते. आणि येशू स्वतः म्हणतो, अहो तहानलेल्यांनो तुम्ही सर्वजण जलाशयाकडे या. म्हणजे स्वच्छता, तुम्ही स्वच्छ आहात की नाही हे तुम्हाला कुठं पाहता येईल? त्या गंगाळामध्ये. ते पाणी येशू ख्रिस्त पाणी आहे. याजक लोकांना अगोदर वाटत होतं की ते स्वच्छ आहे. समजते का तुम्हाला? ते चांगली वस्त्र घालणं, नियम पाळणं, शब्दात पाळणं, चंद्रदर्शन. त्यानंतर मी पाहतो की बाहेरून आल्यावर हात पाय धुणं, त्यांना वाटलं ही स्वच्छता आहे. आता येशू ख्रिस्त आल्यावर त्या शास्त्री पुरुषांना काय म्हणतो माहिती का, अरे तुम्ही बाहेरून वाट्या स्वच्छ करता पण आतल्या वाटीचं काय? म्हणजे येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर लोक बाहेरील गोष्टींना महत्त्व देत होते, सगळ्या बाहेरच्या गोष्टी. आज पण ख्रिसमसला सगळे लोक बाहेरच्या गोष्टीला महत्त्व देणार आहेत. काही लोक रंगरंगोटी
घरातली स्वच्छता, त्यानंतर मी पाहतो फराळाचं नियोजन, कपड्याचं नियोजन, हे सगळं बाहेर. मग येशू ख्रिस्त आल्यावर जसं घंगाळ तिथं ठेवलं आणि घंगाळामध्ये याजक लोक आतमध्ये डोकवत होते. प्रश्न तोच आहे, याजक लोकांनी आत डोकावलं तर त्यांना ते कमी असल्याचं कळलं. आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट कोणती माहिती का, फक्त एकाच पुरुषानं ही गोष्ट कबूल केली आणि त्याचं नाव निकोदेमस. निकोदेमस म्हणतो की प्रभूजी, स्वर्ग राज्य मला मिळावं म्हणून मी, म्हणजे त्याला कळलं माझ्यामध्ये कमीपण आहे. बाकीच्या लोकांचं काय, आता या लोकांचं कमीपण ऐका बरं का, फार सुंदर आहे, लक्षात येईल तुमच्या. हे सिक्रेट, हे सत्य जेव्हा मंडळांना कळेल ना, तेव्हा मंडळ्या कशा पवित्र होतील, कशा शुद्ध होतील ते तुम्हाला सांगतो. मंडळीला त्या शुद्धतेची गरज आहे. आता झालं काय, येशू ख्रिस्त आल्यावर या येशू ख्रिस्ताला यांनी क्रुसावर देण्याचं ठरवलं. कुणी? कैफा याजक. कैफा याजकानं यहुदाला पकडलं, यहुदाशी हात मिळवणी केली, 30 रुपये त्याची किंमत ठरवली. म्हणजे मुख्य याजक कैफा. आता कैफा याजक म्हणजे मुख्य याजक, या याजकाच्या हाताखाली अनेक याजक, आणि हा याजक जे फरमान काढेल ते बाकीच्या याजकाने ऐकायचं, असं अशा पद्धतीचं ते फरमान काढणारा तो मुख्य याजक होता. आता तो याजकानंच ठरवलं येशू ख्रिस्ताला मारायचं. का मारायचं माहित, का मारायचं त्याने ठरवलं, त्याचं शिक्षण वेगळं होतं. सांगितलं तुम्हाला, नियमशास्त्र आलं, नियमशास्त्राने दाखवलं पाप. आता झालं काय माहिती का, नियमशास्त्र पाप दाखवतं, दोषी ठरवतं, पण नियमशास्त्रातलं पाप दिसल्यावरती कोणाही व्यक्तीला दंड देण्याचा अधिकार प्रभूनं दिलाच नव्हता. आणि काय घडलं माहिती का, याजक लोक हातात नियमशास्त्र घेऊन लोकांना पाप दाखवत होते, पण पाप क्षमेचा मार्ग दाखवत नव्हते आणि लोकांना दंड देत होते. आता प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, चोर येतो चोरी, घात व नाश करण्यासाठी, मी आलो ते तुम्हाला जीवन देण्यासाठी. म्हणजे याजक लोक लोकांना मरण देत होते आणि येशू त्यांना बरं ते जीवन फुकट देत होता. तुमच्या नाही लक्षात येणार फुकट कसं, याजक लोक जीवन मिळावं. बघा अगदी साधं कुष्ठरोगी शुद्धीकरणाचा नियम, जर कुष्ठरोगी शुद्ध झाला त्याने 2 पारवे घ्यायचे, त्याचं अर्पण करायचं. त्यानंतर मी पाहतो वलांडणाच्या सणाचा नियम, त्या ठिकाणामध्ये त्याच्या संबंधाने म्हटलं की आपापल्या घराण्याप्रमाणे सगळीकडे अर्पण, सगळीकडे पैसे, सगळं सगळं किंमत चुकवणं. येशू ख्रिस्त आल्यावर अर्पण बंद करून टाकली. तो म्हटलं आता अर्पण नाही, आता मी अर्पण होतो. आणि येशू ख्रिस्त आता बघा, पापक्षमेसाठी तिथं 2 ओले न्यायचे, पापक्षमेसाठी 1 बोकड न्यायचा, 1 बकरा न्यायचा. येशू आला आणि तो म्हटलं जा तुमच्या पापांची क्षमा झाली. आता बोकड आहे गायबानी, ओला पण याजकानं खायचं काय? याजकाला बसलं, हा फुकट कसं काय क्षमा द्यायला लागला? अरे हा क्षमा देतो, आमच्याकडे कोण येणार आहे, आमचं कोण ऐकणार आहे? मुळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त यासाठी जगामध्ये आला, तो कोणा व्यक्तीकडं लोकांना घेऊन गेला नाही, तो लोकांना देवाकडे घेऊन गेला. त्याचा हेतू खूप सुंदर होता. मी आलो ते जीवन देण्यासाठी. मग जीवन कुठं आहे? जीवन फक्त देवाकडंच आहे, बाकी दुसरीकडे कोणाकडे नाही. मी परवा एका ठिकाणामध्ये बोलताना एक सुंदर रिव्हिलेशन, एक सुंदर प्रकटीकरण झालं. जेव्हा एदेन बागेमध्ये 2 झाडं होती, एकाचं नाव जीवनाचं, दुसऱ्या झाडाचं नाव होतं बऱ्या वाईटाचं झाड. पहा, आता देवाने सांगितलं की सगळ्या झाडाची फळं खा, मधल्या झाडाचं फळ खाऊ नकोस. मधल्या झाड मध्ये एक बाजूला जीवनाचं झाड, एका बाजूला ज्ञानाचं झाड, अशी 2 झाडं त्या ठिकाणामध्ये. आणि मग जीवनाचं झाड तर सैतान, त्याच्यावरती त्याचा हक्क नव्हता, त्याचा अधिकार नव्हता. अजून एक गोष्ट प्रभू बोलला, माणूस निर्माण करताना तो असं म्हटला की आपण आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य तयार करू. म्हणजे देवाची इच्छा होती की माणूस कसा बनला पाहिजे? देवासारखा, देवासारखं त्यांनी बनलं पाहिजे. आता बघा, जेव्हा बागेमध्ये लुसिफर होता आणि हवा पण होती, त्याच लुसिफर त्या स्त्रीला काय म्हणतो, हे फळ तू खाल्लं तर तू देवासारखी होशील. कोणासारखी होशील? हे जर फळ खाल्लं तर तू कोणासारखी होशील? देवासारखी. मग देव तर म्हणतो आपल्या प्रतिरूपाचा, मग फळ खाल्ल्यावर देवासारखं बनलं तर
काय अवघड का, म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय? देवाला वाटत नाही. तू बनवताना तर म्हटला ना की माझ्या प्रतिरूपाचं तुम्ही व्हावं, माझ्यासारखं तुम्ही व्हावं. मग फळ खाल्ल्यावर जर देवासारखा होणार होता तर ते फळ देवानं खाण्यासाठी प्रतिबंध का केलं? आता मला म्हटलं ते फळ तुला नाही खायचं, का प्रतिबंध केला? त्याचं कारण आहे. बागेमध्ये आदामाला स्थापित करत असताना त्यानं बाकीच्या गोष्टी काही सांगितल्या नाही, फक्त एकच आज्ञा दिली, तू सगळ्या झाडाचं फळ खा, मधल्या झाडाचं. लक्षात ठेवा, शास्त्रातली वचनं ही विजयाची वचनं आहेत. एक गोष्ट, सगळ्या झाडाचं फळ खा, मधल्या झाडाचं फळ खाऊ नको. देवाला आता त्याचं उत्तर तुम्हाला प्रकटीकरणाच्या पुस्तकात 7 मंडळांना पत्र लिहिताना तो म्हणतो नाही का, जो विजय मिळवतो त्याला मी जीवनाच्या झाडाचं फळ देईल. आता देव तिथं 2 झाडं त्यानं ठेवली होती, ते फळं देणार होतं, देवासारखं तुम्हाला बनवणार होता, देवासारखं तुम्ही बनावं, देवाची इच्छा होती. त्या बागेमध्ये असणारी झाडं देव चॅलेंज करतो. काय चॅलेंज? तू त्या झाडाचं फळ खायचं नाही, मी तुला देईल. आज्ञा, विजय मिळवायचा आहे. आता झालं काय, या व्यक्तीने विजय मिळवला नाही, कुणी? आदामानं विजय मिळवला नाही. आणि देव म्हटलं की चला आता याला बागेमध्ये ठेवायचं नाही, याला बागेतनं बाहेर काढू. का तर हा मनुष्य त्यानं ज्ञानाचं बऱ्या वाईटाचं फळ खाल्लं, आता उद्या जीवनाच्या झाडाचं फळ खाईल आणि मग तो आपल्यासारखा होईल, अमर होईल, तो मरणार नाही. ऐका बरं का, सिक्रेट तुम्हाला सांगतो त्यातलं. मग त्या बागेमध्ये त्यांनी तलवारी ठेवल्या, तलवारी लटकत होत्या. तो म्हणला आता कोण जर आतमध्ये आलं तर तलवार त्याला लटकून टाकणार आहे. येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, हातामध्ये याजक मुलगा घेतो, तो म्हणतो मरिया ज्या त्या ठिकाणामध्ये मंदिरामध्ये ती त्यासोबत तलवार तुझ्या उदरातनं भोसकून जाईल. एदेन बागेमध्ये देव म्हटला कोण आतमध्ये येईल, जीवनाच्या झाडाचं फळ खाण्याचा प्रयत्न करेल, तलवार त्याला भोसकेल. म्हणजे जर जीवनाच्या झाडाचं फळ खायचं तर तलवारीने भोसकलं पाहिजे. आणि येशू म्हणतो मार्ग सत्य आणि, का म्हणतो मी मार्ग सत्य आणि जीवन? तो आतमध्ये गेला, तलवार त्याला भोसकली, पण भोसकल्यावर फळ घेऊन आला ना. आता त्याच्याकडे जीवन आहे, म्हणजे जीवनाचं फळ आहे. फळ येशूकडे. पहिला आदाम एदेन बागेतनं हकलून दिला, दुसरा आदाम प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या संबंधाने म्हटलं. तो एदेन बागेत गेला, त्याला माहिती होतं जर मनुष्याला जीवन पाहिजे तर कोणीतरी एकाने तलवारीने भोसकलं गेलं पाहिजे. मग ज्या पहिल्या आदामानं चूक केली, दुसरा आदाम आतमध्ये गेला, तलवारीने भोसकला. आणि तलवारीने भोसकल्या नियमाप्रमाणे, देवाचा नियम होता, जो कोणी आत जाईल तो मरेल, तलवार त्याला भोसकून जाईल. आता येशू ख्रिस्त आत गेला, त्यानं सगळं पाप स्वतःवरती घेतलं. बाहेर येताना पुनरुत्थित झाल्यानंतर तो म्हणतो अरे मरणा तुझी नांगी कुठे? का? जीवनाच्या झाडाचं फळ खाऊन त्याने सांगून टाकलं, प्रभू बोलतो ते सत्य आहे, हे फळ खाल्यावर कोणीच मरणार नाही. म्हणतो ना विजय मिळवतो त्याला. हे कशासाठी शास्त्र? हे विजय मिळवण्यासाठी शास्त्र आहे. आणि येशू ख्रिस्त येऊन त्यानं हे शास्त्र विजयाची घोषणा करून लोकांच्या हातामध्ये दिलेलं आहे. तो आला कशासाठी? हे विजयाचं पुस्तक आहे. हे पुस्तक दंड देणारं पुस्तक नाही, हे पुस्तक न्याय करणारं पुस्तक नाही, हे पुस्तक तुम्हाला पिढा पाठवणारं पुस्तक नाही, हे पुस्तक तुमचा मार्ग बंद करणारं पुस्तक नाही, हे पुस्तक तुमची नीतीचे मार्ग बंद करणारे पुस्तक नाही. परंतु शास्त्री आणि पुरुषांचा प्रॉब्लेम काय होता? त्यांनी सगळ्यांचे मार्ग बंद करून टाकले. शास्त्री आणि पुरुषाचे नाही का, आम्ही पाहतो ते येशू ख्रिस्ताला आल्यावर ते लगेच म्हणे हा काय तुझा गुरु सगळा पापी लोकांच्या मध्ये बसतो. आता बघा, नियमशास्त्राचं पुस्तक दिलं कुणाला? नियमशास्त्र कुणाला दिलं? पापी लोकांना. माझ्याकडं बायबल नाही, बायबल बंद माझं. आता बायबल बंद तर मला काय, मी कसं काय पापी ठरवणार? ठरवणार कोण पापी? बायबल. म्हणजे तुम्ही किती पण धार्मिक असला पण बायबल उघडलं तर तुम्ही कोण आहात? म्हणून पौल म्हणतो नीतिमान. का हो? बायबल उघडल्यावर कळतं नीतिमान कोणीच नाही. बायबल बंद आहे, सगळेच नीतिमान. आता बघा, सगळ्यांना नीतिमान वाटत होते, येशू ख्रिस्त आला. बघा किती सुंदर आहे नाही का पवित्र शास्त्र. असलं पुस्तक मी कधी पाहिलं नाही. बायबल उघडलं सगळे नीतिमान, शास्त्री पुरुष नीतिमान. व्यभिचारी स्त्रीला पकडलं, दगड मारायला आले,
आणि ते म्हणले शास्त्रात लिहिलं. काय लिहिलं शास्त्रामध्ये? की व्यभिचार करताना कोणी सापडलं तर त्याला दगडाने ठेचून मारावं. आता यांनी उघडलं बायबल, सगळं नाही उघडलं, एकच वचन. मग येशू म्हटलं बरोबर आहे, तुम्ही सांगता ते बरोबर. मग येशूनं बायबल उघडलं. याच्या अगोदर शास्त्री पुरुषी निर्दोष. येशूनं बायबल उघडलं आणि येशू म्हणतो पहिला दगड त्यांनी मारायचं ज्यांनी अजूनपर्यंत पाप केलंच नाही. आता झालं काय माहिती का, मी जे करतो ते मला पाप समजत नाही ना. मला वाटतं मी करतो नाही, मी प्रार्थना करतो, मी संदेश देतो, मी रोगी बरे करतो, मी अमकं करतो. तो म्हणतो ते नाही रे प्रभूजी, प्रभूजी प्रार्थना करणं, संदेश देणं, रोगी बरे करणं हे नाही, माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे तू वागतोस काय. आता बघा पित्याची इच्छा काय, देवानं जगावर एवढी प्रीती केली, कोणाचा नाश होऊ नये, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं ही पित्याची इच्छा. मग येशू ख्रिस्त शास्त्र उघडून सांगतो, तुम्ही जी इच्छा लोकांना सांगता याच्यामध्ये तर देवाला तुम्ही विलन केलं, बापाला तुम्ही विलन केलं. मग येशू पृथ्वी तलावर आल्यावर काय म्हटला, जा तुझ्या पापांची क्षमा झाली, जा तुझ्या पापांची क्षमा झाली, जा तुझ्या पापांची क्षमा. आता लोकांना पापांची, आता शास्त्री पुरुषांना वाटलं कशाला पापाची क्षमा, मरायला पाहिजे आणि दंड मिळाला पाहिजे, यांना शासन व्हायला पाहिजे, यांना दगडानं ठेचून मारलं पाहिजे. आता बघा शास्त्री त्या काळामध्ये जर तुम्ही बघितलं ना, शास्त्री पुरुष असे कडक होते, माझ्यापेक्षा जास्त कडक. शब्दा दिवशी काटक्यास गोळा करणाऱ्यांना पण दगडाने ठेचून मारत होते. मला वाटतं आपली बी दगडाने ठेचून मारायची वेळ आली आता नाही का. शास्त्री आणि पुरुषी दगडाने त्यांना ठेचून मारत होते, ही परिस्थिती त्या काळातली. मग शास्त्री पुरुषी दंड होते, दंड द्यायला पटायत होते. आता प्रभू येशू ख्रिस्त याजक आला पाहिजे नवीन. फार सुंदर आहे, कसं सांगावं तुम्हाला, अजून तुम्ही नुसती प्रस्तावनेमध्येच वेळ चाललाय माझा, पण तुम्हाला कसं सांगावं मला समजत नाही. प्रभू येशू ख्रिस्त तिथं आला, त्यानं आपला जगा काढण्याच्या अगोदर याजकानं आपला जगा फाडला. कैफा याजकानं, तो म्हटला ना, त्याला विचारलं सत्य काय, तो देवाचा पुत्र काय, तो म्हणतो होय तुम्ही म्हणता तसं. कैफा याजकानं जगा फाडला. आता कैफा याजकानं जगा फाडल्याबरोबर येशू ख्रिस्त याजक तिथं झाला, या येशू डिक्लेअर झाला. एक याजक रद्द झाल्याशिवाय दुसरा याजक तयार होत नाही. कैफा याजकानं जगा फाडला, येशू याजक डिक्लेअर झाला. आता याजकानं रक्त घ्यायचं आणि दर्शन मंडपावरती जाऊन शिंपडायचं, आणि त्या याजकानं शेवटचा यज्ञ, शेवटचं अर्पण, शेवटचा पडदा जो मनुष्यामध्ये आणि देवामध्ये असणार आहे, हा पडदा दुभांगण्यासाठी एक पवित्र याजक आणि एक पवित्र कोकरा, एक निर्दोष याजक आणि एक निर्दोष कोकरा, या दोघांची गरज होती. आता प्रत्येक याजकात काही ना काहीतरी दोष आहे. कैफात पण सापडला, खून करायचा नाही म्हणून देवाच्या वचनात लिहिलं खून, आणि त्याने येशूचा खून 30 रुपयाला ठरवला, मर्डर. 30 रुपयाला त्याचा मर्डर ठरवला, याजकानं ठरवला. मग आता तो कसं काय त्याच्यात कसं काय निर्दोष असणार आहे. मग प्रभू येशू ख्रिस्त आला, त्यानं प्रभू सगळं सिस्टमॅटिक करतो. तिकडं एका रात्रीमध्ये 4 कोर्टामध्ये, 3 कोर्टात 4 वेळा त्याची सुनावणी झाली, आणि प्रत्येक व्यक्ती म्हणत होता निर्दोष आहे. बायबलला हातात धरून, बरं का, शास्त्र हातात धरून येशू ख्रिस्ताला निर्दोष ठरवत होते. येशू ख्रिस्त निर्दोष ठरल्याबरोबर याजक म्हणतो मी दोषी आहे, त्यानं डिक्लेअर केलं. जगा फाडणं म्हणजे डिक्लेरेशन आहे की मी दोषी आहे, त्यानं जगा फाडला. येशू ख्रिस्त याजक म्हणून तयार झाला. आता याजक त्याच्या संबंधाने म्हटलं, याजकानं कुष्ठरोग्यानं याजकाला दाखवायचं, आणि याजक त्या ठिकाणामध्ये ठरवतो की तो कुष्ठरोगापासून मुक्त झाला. येशू ख्रिस्तानं पडद्यावरती रक्त शिंपडलं, आणि पडद्यावरती रक्त शिंपडल्यावर नीट ऐका बरं का, दोषमुक्त झालेत का नाही ओळखायचं कसं ते मी तुम्हाला सांगतो. जेव्हा येशू ख्रिस्ताच्या अगोदर जे लोक ख्रिस्ताविना मेले, त्या सगळ्या लोकांना कैद करून या अधोलोकामध्ये बंद केलं होतं. का? त्यांच्यातल्या दोषामुळं, त्यांच्या दोषामुळं त्यांना बंद केलं. इकडं देवानं येशू ख्रिस्त क्रुसावरती अर्पण झाल्यावरती मंदिराचा पडदा दुभांगला. तो म्हणतो अर्पण स्वीकारलं, इथून पुढं पडदाच नको, माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये पडदा नको. आता तू या लोकांची मध्यस्थी करताना ते लोक डायरेक्ट माझ्याकडे येऊ शकतात, आणि निर्दोष ठरवण्याची प्रोसेस पूर्ण झाली. कशी माहिती का? जे दोषी पुरले गेले होते, जे दोषी अधोलोकामध्ये होते, येशू ख्रिस्त अधोलोकामध्ये गेल्याबरोबर शास्त्र सांगतं
तो म्हणतो जे मी उघडतो ते कोणाला बंद करता येणार नाही. आणि इकडे आम्ही पाहतो देवानं थडगे उघडले आणि येशू समोर डिक्लेरेशन दिलं, मी तुझ्या अर्पणाच्या द्वारे सर्व जगाच्या पापांची क्षमा करून टाकलेले. म्हणून येशू ख्रिस्त पृथ्वी तलावरती आला होता डिक्लेरेशन द्यायला. पण आता विषय असा आहे, जगाला हे सत्य माहीत असून सुद्धा, मला वाटतं एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. मत्तयाचं शुभवर्तमान 2 अध्याय 1 ते 13 वचन. हेरोद राजाच्या काळात यहुदियातील बेतलेमात येशूच्या जन्मानंतर पहा, पूर्वकडून मागी लोक यरुशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की यहुद्यांचा राजा जन्मास आला, तो कोठे आहे. आता टायटल तुम्हाला या संदेशाचं अशा पद्धतीने असेल, जन्माला आलेला येशू कुठे आहे. प्रश्न तो आहे. आता सगळ्याला प्रश्न तोच आहे की येशू जन्माला आला ठीक आहे, पण आता कुठे हो. तुम्हाला हेतू पण सांगितला, पाप क्षमा मिळावी. तुम्हाला हेतू सांगितला, शास्त्र लोकांना कथन करावं, पाप लोकांना दाखवावं, इथून पुढे पाप करू नको म्हणून येशूने त्यांना सांगितलं. ज्ञानी लोक काय विचारतात की जन्माला आलेला काय यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे. तो कोठे आहे. कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करावयास आलो आहे. पहा, प्रश्न तो आहे की जन्माला आलेला येशू कुठे आहे. आणि याचं उत्तर मंडळीला शोधायचं आहे, व्यक्तीला शोधायचा. हा प्रत्येकाचा व्यक्तिगत अनुभव. लक्षात ठेवा, ख्रिसमस नाता ज्या सणासंबंधानं लोक विचार करत आहे, ज्या ख्रिस्ताच्या जन्माची लोक तयारी करत आहे, परंतु नाताळातला येशू हरवला. येशूच्या जन्मामधलाच येशूचा जन्म लोक हरून बसले आणि ख्रिस्त कुठे ते विसरून गेलेले. प्रश्न तोच आहे की काय तो येशू कुठं आहे हे आम्हाला माहित आहे का. येशू सध्या कुठं आहे. तो सध्या कुठं आहे. आमच्या बरोबर आहे, आमच्या संगती आहे. कारण येशूच्या जन्माच्या वेळेस जी भविष्यवाणी केली, पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल त्यास इमॅन्युएल, म्हणजे आमच्या सानिध्य, म्हणजे बरोबर बरं का, आमच्या संगती, आमच्या बरोबर देव. आता प्रश्न तोच आहे की येशू जन्माला आला पण आमच्या बरोबर आहे का. गृहीत धरणं वेगळं आणि प्रत्यक्ष असणं बरोबर, प्रत्यक्ष असणं वेगळं. काही गोष्टी मी तुम्हाला शास्त्रातनं सांगणार आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त याईराची कन्या आजारी पडली, त्यावेळेस याईर येशूच्या मागे चाललेला होता. आणि याईर येशूच्या मागे चालताना काय घडलं माहिती का. कोणीतरी सांगितलं, गुरुजीला त्रास देऊ नका, तुझी मुलगी आता मेली आहे. इकडे ज्ञानी लोक विचारतात की जन्माला येणारा यहुद्यांचा राजा कुठे आहे. हा प्रश्न मी तुम्हाला विचारत आहे. 2025 वर्षापूर्वी जन्मलेला ख्रिस्त आहे कुठं नेमका. जर तो असता, तुमच्या बरोबर असता, मंडळीमध्ये असता, तुमच्या परिवारामध्ये असता, तर परिवारामध्ये बदल दिसला असता, मंडळीमध्ये बदल दिसला असता, तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये बदल दिसला असता. जसं मी पाहतो की याईर येशूच्या मागे चालला आणि याईर आपली समस्या घेऊन चाललेला आहे. माझी मुलगी मरण पावत आहे, ती मरणार आहे, मरणाच्या पंथास लागलेली, आणि तुला येऊन माझ्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून तिला बरं करायचंय. आता बघा, तो येशू इमॅन्युएल म्हणजे आमच्या बरोबर, आमच्या सानिध्य देव, याईरा बरोबर तो येशू चाललेला आहे. आता याईराची मुलगी मेलेची वार्ता त्याच्या कानावरती आली, पण येशूच्या संगती चालायचं त्यांनी सोडलं नाही. लक्षात ठेवा, जेव्हा येशू तुमच्या बरोबर असतो ना, तेव्हा एखाद्या व्यक्तीचं मरण असेल, तुमची नोकरी गेलेली असेल, तुमचं आरोग्य गेलेलं असेल, तुमची मानसिक शांती गेलेली असेल, तुम्ही कुठल्या तरी एका प्रश्नामध्ये, जसं याईर एका प्रश्नामध्ये होता, तसं तुम्ही कुठल्या तरी एका प्रश्नाबरोबर असता. आणि तो प्रश्न तुम्हाला येशूपासून दूर घेण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु ती वार्ता ऐकून सुद्धा याईर येशू बरोबर चालत चालत राहिला, तो घरी नाही गेला. मला माहिती, बरेच लोक येशू बरोबर चालताना ज्या पद्धतीचं त्यांची ऍक्शन रिॲक्शन होती, ज्या पद्धतीनं येशू बरोबर चालतात, की एखादी गोष्ट त्यांच्या हाती सापडली नाही, एखादी गोष्ट मिळाली नाही, येशू बरोबर चालणं बंद करतात. म्हणजे तुमचा येशू आहे कुठं. येशू असता तर तुम्हाला पुढे घेऊन गेला असता. येशू तुम्हाला कसं डिप्रेशनमध्ये ठेवेल, येशू कसं तुम्हाला निराशेमध्ये ठेवेल, येशू कसं तुम्हाला त्या गोष्टीमध्ये अडकून लावेल. हो, पौलाला जेव्हा ख्रिस्ताचं दर्शन घडलं,
दमास्कसच्या वाटेवरती येशूने त्याला दर्शन दिलं. तो पौल म्हणतो की प्रभू तू कोण आहेस? अरे तो म्हटलं ज्या ख्रिस्ती लोकांचा तू छळ करताय, ज्यांचा तू छळ करते तो मी ख्रिस्त आहे. या पौलाला येशूचं दर्शन मिळालं. ज्ञानी लोक त्याच्या दर्शनाला चालले. ज्ञानी लोक त्या असणाऱ्या राजाला विचारतात की ख्रिस्ताचा जन्म व्हायचा तो कुठे आहे? येशूला सुद्धा पौलाने विचारलं की तू कोण आहेस? तो म्हटला ज्याचा तू छळ करतो तो मी आहेस. म्हणजे येशू त्याला प्रगट झाला. आता पौलाला येशू प्रगट झाल्यावर हा पौल काय म्हणतो माहिती का? आता जगणे ख्रिस्त आहे. का? आता ख्रिस्त कळाल्यावर तो म्हणतो ख्रिस्त म्हणजे जगणं आहे. मला कोण ख्रिस्तापासून तोडणार आहे? मी जगतो तर ख्रिस्तासाठी. जगणं कशासाठी? ख्रिस्तासाठी. मिशन काय? ख्रिस्तासाठी जगणं. मग आता ख्रिस्तासाठी जगणं आहे तर ख्रिस्तापासून तुम्हाला कोणतरी तोडणार आहे, विभक्त करणार आहे, वेगळं करणार आहे. मग कोण विभक्त करणार आहे? कुठला तरी एक प्रॉब्लेम तुम्हाला देवापासून तोडण्याचं काम करतो. एक समस्या, कोणती पण एक समस्या. त्या समस्या जसं आम्ही पाहतो की यहुदाला एका समस्येने येशूपासून दूर केलं. पैसा, 30 रुपये त्याची गरज नव्हती, पण त्या पैशानं ख्रिस्तापासून त्याला अलिप्त केलं. यहुदाकडे पैसा होता. पेत्रला कोणत्या गोष्टीने ख्रिस्तापासून तोडलं? तो पेत्र म्हणतो मी तुझ्यावर मरायला तयार आहे, मी तुला सोडणार नाही. कोणती गोष्ट होती जी पेत्रला अलग करणारी होती? भीती. त्याला 3 लोकांसमोर असं वाटलं की जर यांनी मला पकडलं तर मारतील, म्हणून त्या पेत्रामध्ये ती भीती होती. तो अलिप्त झाला, वेगळा झाला. एक गोष्ट आहे तुमच्यामध्ये, तो ख्रिस्ताचा जन्म किंवा येशूचा जन्म त्याच्यापासून तुम्ही दूर गेलेला आहात. काहीतरी गोष्ट तुमच्यामध्ये, कुठला लोभ असेल, काही भय असेल, काही स्वभाव असतील, लक्षात ठेवा ते आम्हाला शोधायचे. यहुद्याचा राजाचा जन्म झाला तो कुठे आहे? कुठे आहे तो? जर तुमच्यामध्ये असता तर तुमची परिस्थिती बदललेली असते. म्हणून म्हटलं याईर जेव्हा येशूच्या बरोबर चालला, येशूच्या बरोबर चालत असताना, नीट ऐका, समजून घ्या, याईर येशूच्या बरोबर चालला. त्याच्या कानावरती बातमी आहे. काय बातमी आहे? तुझी मुलगी मेली. पण याईर तरी येशूच्या मागे चालला. म्हणजे जेव्हा तुम्ही येशूच्या बरोबर चालताना कोणत्याच बातम्या तुम्हाला येशूपासून तोडू शकत नाही. ह्याला ख्रिस्त बरोबर. तो मग तुम्ही म्हणता ख्रिस्त माझ्या बरोबर आहे, ख्रिस्त तुमच्यावर असल्याचं चिन्ह आहे. काही बातम्या तुम्हाला डिस्टर्ब करतात, निराश करतात, खिन्न करतात, कष्टी करतात. बातमीनं तुम्हाला कष्टी केलं, मग तुम्ही पेत्रासारखं आहे. पेत्र कामगारांमध्ये जाऊन बसला, मग पेत्र येशूच्या जवळ होता का? नाही. पेत्र कुठे? तो येशूपासून लांब आहे. मला तर येशूच्या जवळ जायचंय. काही बातमी तुमच्या कानावरती, नोकरी गेली बातमी असेल, कोण व्यक्ती मयत झाला ती बातमी तुमच्याकडे असेल, कोणी तुमच्याविषयी वाईट बोललं ही पण बातमी तुमच्या कानावरती असेल, कोणी तुमची निंदा केली ही बातमी तुमच्या कानावर असेल, कदाचित तुमचं प्रमोशन अडलं ही बातमी असेल, कदाचित तुमचा बिझनेस. आता तुम्ही युवाच्या बाबतीमध्ये किती बातम्या कानावरती आल्या? त्याची लेकरं गेली, त्याची संपत्ती गेली, त्याचं आरोग्य गेलं, कितीतरी बातम्या तुमच्याकडे येतात. बरं, या बातमीला तुम्ही येशू तुमच्यावर असल्यावर कशा पद्धतीने प्रतिरोध करणार आहे? लक्षात ठेवा, ख्रिस्त बरोबर असल्यावर तुम्हाला डिफेंड करता आलं पाहिजे, प्रतिरोध करता आला पाहिजे. कसा प्रतिरोध करणार? योवासारखं देवानं दिलं, देवानं नेलं. म्हणजे तुम्हाला कळतं की आता तुम्ही लोकांनी तुम्हाला प्रश्न केला, जसं ज्ञानी लोकांनी विचारलं की यहुद्यांचा राजा जन्माला यायला पाहिजे तो कुठे आहे? त्यास तुम्ही काय म्हणता? दुःखात सुद्धा येशू माझ्यामध्येच आहे. आमेन. माझ्यामध्येच आहे दुःखामध्ये. यो म्हणतो कुठे आहे? तो म्हणतो ख्रिस्त माझ्यामध्ये आहे. तुमच्यामध्ये तो ख्रिस्त असला पाहिजे. तुमच्यामध्ये ख्रिस्त असला तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ख्रिस्त तुमच्या लढण्याची ताकद आहे. हालेलुया. येशू तुमच्यामध्ये असला. बा, जेव्हा शिष्य नावेमध्ये होते आणि नावेमध्ये असताना एक प्रश्न तोच आहे आणि शिष्यांना पण तोच प्रश्न पडला. जेव्हा शिष्य नावेमध्ये होते, येशू झोपला आणि वादळ आलं, त्यास येशूला हलवून ते म्हणाले, प्रभूजी कुठे? आपण बुडत आहोत. शिष्यांना प्रश्न तोच आहे, येशू आहे तर तुम्ही बुडाल कसं? यहुद्यांचा राजा तुमच्यामध्ये आहे, मग तुम्ही कसं काय बुडणार? तुम्ही कसं काय मरणार? तुम्हाला वाटतं का एखादी गोष्ट तुमच्यामध्ये मृत्यू आणेल? कशी काय मृत्यू आणेल? नाही मृत्यू आणणार. लक्षात ठेवा. आणि जर देवाला वाटलं तुम्हाला घेऊन जायचंय तर अडवणार कोण? म्हणजे भीती तर तुम्हाला बाळगायची. म्हणून पौल म्हणतो की मरण, संकट, छळ, उपासमार, दंगे, मरण तरी काय मला ख्रिस्तापासून तोडणार आहे? जर मरणानं ठरवलं याला मारायचंय
तर मरण पण मारू शकणार नाही, कारण येशू जीवन आहे. आणि जर येशूनं ठरवलं याला मारायचंय, त्याला अडवणार कोण आहे? म्हणजे तुम्ही ख्रिस्ताबरोबर असताना मरण, जीवन, रोग, व्याधी, आजारपण, संकट, बंधन सगळ्या गोष्टीला पॉझिटिव्हली घेता. का तर तुमच्या मध्ये ख्रिस्त आहे. म्हणून यहुद्यांचा राजा तो त्या जन्माला आला, तो कुठे हा प्रश्न करताय. गलती करायचं पत्र 2 अध्याय 20 वचन वाचा बरं जरा. हा, गलती करायचं पत्र 2 अध्याय 20 वचन. वधस्तंभावर खिळलेला आहे, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे, खेळलेला आहे. आणि यापुढे मी जगतो असे नाही, मी जगतो असं नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. आता प्रश्न होता की यहुद्यांचा राजा जन्माला आला तो कुठे आहे? त्याचं उत्तर काय? परत वाचा. पौल काय म्हणतो? मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर. प्रश्न आहे, नाताळचा प्रश्न. येशूचा जन्म झाला तो कुठे आहे? तो प्रश्न मंडळीला विचारला, तो प्रश्न तुम्हाला विचारला, तो प्रश्न मला विचारला. आता येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी जगामध्ये आला. नंतर आम्ही पाहतो की तो क्रुसावरती गेला. पण क्रुसावरती जाताना आता जो प्रश्न त्याने विचारला, तुम्ही फक्त जन्म 25 तारीख गव्हाणी, नवीन कपडे, घराची रंगरंगोटी. परंतु इकडं गलती करायच्या मंडळीला पौल सांगतो, आणि तेच प्रत्येक मंडळीला तो सांगतो, अरे तुम्हाला ख्रिस्ताचा जन्म झाला, आता संपला विषय. आता ख्रिस्ताचं मरण, त्याच्याविषयी विचार केला पाहिजे. काय मरण? आणि पौल म्हणतो मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलोय. उत्तर काय? कोणी तुम्हाला विचारलं ख्रिस्ताचा जन्म व्हायचा तो कुठे आहे, त्याला उत्तर द्यायचं, अरे बाबा जन्म झाला, ख्रिस्त मोठा झाला, वाढला, मी त्याच्याबरोबर वाढलो. आणि मोठा झालेला ख्रिस्त, लहान ख्रिस्त मंदिरात होता, लहान ख्रिस्त मरीच्या मांडीवरती होता, लहान ख्रिस्त योसेफाबरोबर काम करत होता, मोठा झालेला ख्रिस्त क्रुसावरती होता. जे आत्मिक जीवनामध्ये मंडळी वाढली, आत्मिक जीवनामध्ये लोक वाढलेत, ते लोक, त्या लोकांचं उत्तर असलं पाहिजे, आता मी राहत नाही, तर ख्रिस्ताला मी जगवलं आणि मी स्वतःला क्रुसावरती दिलं. क्रुसावरती द्या स्वतःला ख्रिस्ताबरोबर. लक्षात ठेवा, तुमचे हात, तुमचं डोकं, तुमचे पाय कुठं क्रुसावरती देणं म्हणजे काय? क्रुसाशी संबंध. आता विचार करायचा, एखाद्या व्यक्तीला क्रुसावरती दिलं, कोण म्हणू शकतो मी ख्रिस्ताबरोबर क्रुसावरती गेला? तर त्याच्या जागा तुमच्या लक्षात आल्या पाहिजे. कुठं ख्रिस्त क्रुसावरती गेला म्हणजे काय? पहिले तर तुमचे हात, 2 हात लटकले पाहिजे, तुमचे पाय लटकले पाहिजे, तुमचं डोकं त्याच्यात काट्यांचा मुकुट घातला पाहिजे, तुमच्या कुशीमध्ये भाला बसवला पाहिजे. ख्रिस्ताच्या क्रुसावरती लटकवण्याची जी प्रोसेस आहे, ती प्रोसेस प्रमाणे तुम्हाला जायला पाहिजे. म्हणजे काय? तुमचे हात तुम्ही क्रुसावरती दिले म्हणजे तुमच्या हातामध्ये आता कुठल्या प्रकारचं पाप नाहीये. तो तुझे हात रक्तानं माखलेले आहेत. दाविदाला तो म्हणतो, तू माझं मंदिर बांधायचं नाही, कारण तुझे हात रक्तानं माखलेले, तुमचं हातामध्ये कुठलं तरी पाप घडलेलं आहे. पिलात येशू ख्रिस्ताला क्रुसावरती देण्याचं फरमान देऊन तो काय करतो माहिती का? आपले हात रोज पाण्यामध्ये धुतो, रोज. पिलाताला ती सवय लागली. का? एका निर्दोष व्यक्तीला मी क्रुसावरती दिलेला आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचे हात क्रुसावरती देताना, तेव्हा तुम्ही तुमच्या गतकाळातल्या पापांचं शुद्धीकरण करत असता हातांच्या द्वारे. जसं पिलात आपले हात धुवायला लागला, तसं तुमच्या पापाचं स्मरण करून, एखादं पाप तुम्हाला आठवलं की त्या पापाचं स्मरण करून हात क्रुसावरती, म्हणजे पुन्हा क्रुसावरती हात देणं म्हणजे परत पाप करण्यासाठी हात पुढे जायला नको. म्हणून स्वतःशी म्हणतो ना, 2 हात असून नरकात जाण्यापेक्षा 1 हात असून स्वर्गामध्ये जाणं केव्हाही चांगलं. एकदा एक पाप सोडलं की ते पाप परत करण्यासाठी तुमचे हात पुढे जाता का? म्हणे कोणती पण गोष्ट. आज नाताळ आहे, नाताळची तयारी आहे, पण हातामध्ये पाप घेऊन लोक जीवन जगत आहे. पाप अजून त्यांनी सोडलं नाही. ज्ञानी लोक विचारतात, जन्माला आलेल्या यहुद्यांचा राजा कुठे आहे? आणि गलती कराच्या मंडळीला पौल एक्सप्लेन करताना म्हणतो, स्पष्टीकरण देताना म्हणतो, अरे मी ख्रिस्ताबरोबर खेळलोय, तुम्ही खेळलेले आहात का? मंडळीला तोच प्रश्न. मी तर खेळलो ख्रिस्ताबरोबर, तुम्ही का नाही खेळला स्वतःला ख्रिस्ताबरोबर? कसे काय तुमचे हात आता पाप करण्यासाठी पुढे जातात?
जर तुमच्या हातामध्ये पापाचा प्याला आहे, जर तुमच्या हात पाप करण्यासाठी पुढे सरकत आहे, याचा अर्थ मंडळी अजून सुद्धा पापामध्ये अडकून गेली. आता मंडळांमध्ये तुम्ही बघाल, बऱ्याच चर्चेसमध्ये, बऱ्याच मंडळांमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल, याच हाताने, ज्या हातानं प्रभूचा प्याला, प्रभूचा मेज, प्रभूचं शरीर आणि प्रभूचं रक्त ज्या हाताने घेतलं जातं, त्याच हातानं पाप केली जातात. तेच हात एकमेकाला मारण्यासाठी, तेच हात एकमेकावरती उगारण्यासाठी, तेच हात लोकांना धरून देण्यासाठी, तेच हात वापरले जातात. याचा अर्थ मंडळी अजून ख्रिस्तावरती तिचं क्रुसिफिक्शन झालं नाही, वधस्तंभावरती लटकली नाही. मंडळींनी लटकलं पाहिजे. ज्या मंडळीमध्ये वादविवाद, भांडण आहेत, त्या मंडळीमध्ये पाप आहे. आता मंडळी पण पापामध्ये अडकून गेली. मंडळी क्रुसावरती गेली पाहिजे. हो, चर्च क्रुसावरती गेलं पाहिजे. चर्चचे सिद्धांत, तत्व त्यांनी बदलले पाहिजे. त्यांनी एकमेकाशी वाद करण्यासाठी आपले हात पुढे येता कामा नये. मग हात कशासाठी पुढे यायला पाहिजे? शास्त्रामध्ये अतिशय सुंदर सांगितलं, जेव्हा हात पुढे येतील ते आशीर्वाद देण्यासाठीच पुढे आले पाहिजेत. म्हणतो म्हटलं, शाप कुणाला देऊच नका, आशीर्वादच द्या. जेव्हा मंडळी ख्रिस्ताबरोबर क्रुसावरती लटकली जाते ना, त्या मंडळीतला प्रत्येक व्यक्तीसाठी आशीर्वाद बनतो. आता तोच प्रश्न मंडळीला देव विचारत आहे, अरे यहुद्यांचा राजा 2025 वर्षापूर्वी जन्माला आला, पण आता तो कुठे आहे? का मंडळांमध्ये एकमेकासाठी शाप आहेत. शाप मंडळ्या पण बघा तुम्ही, मंडळांमधली पण स्पर्धा, एक मंडळी दुसऱ्या मंडळीला वाढू देत नसते, एक पाळक दुसऱ्या पाळकाला वाढू देत नसतो, एक सेवक दुसऱ्या सेवकाला वाढू देत नसतो. कारण काय? ख्रिस्त गमावलाय, ख्रिस्त गमावला. आज सकाळी मी काल ते फोटो फेसबुकला पोस्ट केले आणि कमेंट्स वाचायला सुरुवात केली. एक ख्रिस्ती व्यक्तीच बरं का, त्यांनी कमेंट टाकली. मी हसलो थोडंसं तिथं. पहिले पीटर सिल्वे आणि दुसरा ढोंगी बाबा आता हाल आहे, पास्टर तेलोरे, असं कमेंट त्यांनी टाकली. मी ते डिलीट मारली, बाकीच्या लोकांना अडकू नको. म्हणजे तुम्ही जर बघितलं ना, तर लोक याच पद्धतीने त्यांचे हात पाप करण्यासाठी पुढे गेलेले आहेत. कुठे ख्रिस्त? जेव्हा एक व्यक्ती ते पाहते तेव्हा आनंद वाटला पाहिजे की इतक्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन घडलं. म्हणजे जेव्हा लोकांची मानसिकता बदलली जाते तेव्हा ख्रिस्त तुमच्यापासून निघून गेलेला आहे. म्हणून ज्ञानाला विचारलं, अरे तो ख्रिस्त कुठे आहे? हरवून बसलेत लोक ख्रिस्ताला. यांचा नाताळ वेगळा, त्यांचा नाताळ वेगळा. तुम्ही बघितलं तर सगळ्या मंडळांमध्ये आम्ही आमचा करतो, तुम्ही तुमचा करो. किती ख्रिस्ताला चिरफाड करून देणार हो. एकाने डोकं घ्या, एकाने हात घ्या, एकाने डोळे घ्या, येशूला वाटून टाका. पौलानं तसं केलं नाही. मी अख्खा ख्रिस्त घेऊन ख्रिस्ताबरोबर खेळला जाईल. अख्खा ख्रिस्त. कुठला भेद नाही, कुठला पंथ नाही, कुठली तत्व नाही, कुठला सिद्धांत नाही. एक गोष्ट ध्यानात ठेवा, सगळ्यांनी आपल्या शरीराला ख्रिस्ताबरोबर समर्पित करून टाकायचं. त्याने हात देऊन टाकले, पाप करता कामा नये. खरा नाताळ, खरा ख्रिस्ताचा स्वीकार करणं म्हणजे हातामध्ये कधीच पाप घडता कामा नये. हाताशी करार केला पाहिजे. नाही, माझे हात देवानं आशीर्वादासाठी पुढे आणलेले आहेत. कोणाला शाप देऊ नका, कुणाचं वाईट चिंतू नका. डोकं, विचार, ख्रिस्ताचे विचार तुमच्या डोक्यामध्ये आले पाहिजे. आणि ख्रिस्ताचे विचार काय? ख्रिस्ताच्या डोक्यामध्ये आलेला क्रुसावरचा पहिला विचार, हे बाप्पा यांना बस. हा विचार आहे ख्रिस्ताचा. जर डोक्यामध्ये आता नाताळ आहे पण क्षमेचे विचार डोक्यामध्ये नाही आहेत, फक्त कपड्याचे विचार आहेत, रंगाचे विचार आहेत, स्वच्छतेचे विचार आहेत, चांगलं कसं दिसावेत याचे विचार आहे, पण क्षमेचे विचार डोक्यामधनं नाही. आणि तुम्हाला सांगू का, येशू ख्रिस्तानं पृथ्वी तल्यावर आल्यावर ज्याच्यामुळं तो क्रुसावरती गेला ते एकच वाक्य, जा तुझ्या पापांची क्षमा झाली. एकच वाक्य बरं का. याच एका वाक्यामुळं त्याला क्रुसावरती दिला. कारण तिथं असलेलं हा दुर्भाषण करतो, हा मनुष्याला क्षमा करण्याचा अधिकार त्याला दिला नाही. लक्षात ठेवा, देवानं या पृथ्वी तलावर आम्हाला एकच सगळ्यात मोठा अधिकार दिला. तो कोणता? पाप क्षमा करण्याचा अधिकार. सगळ्याला क्षमा करणं हा तुम्हाला दिलेला देवाने अधिकार आहे. हम तो खुदा के, आता आम्हाला ते गाणं, हम तो खुदा के बेटे, आम्ही आमचा बाप स्वर्गात आहे. अरे तुमचा बाप क्षमा करतो, तुम्ही कुठं करता?
मग मी येशूचा मुलगा आहे, मी येशूची मुलगी आहे, मी येशूचं अमक आहे. पण ख्रिस्तानं तुम्हाला क्षमा दिली, तुम्हाला क्षमा करता आली पाहिजे ना. आणि लक्षात ठेवा, क्षमा ही जी गोष्ट आहे ती फक्त डोक्यामधनच निघते, दुसरीकडून कुठून निघत नाही. क्षमा ही डोक्यामध्ये, तुमचं शरीर तुम्हाला तुमच्या शरीराला जर ऍक्ट किंवा कृती करण्यासाठी कोण भाग पाडतं तर तुमचे विचार. मग येशूच्या डोक्यात काट्यांचा मुकुट घालण्यामागचं कारण काय? हे विचार जे सैतानाला वाटलं ह्याचे क्षमेचे विचार निघून जावेत. काय झालं त्या टेकडीवरती? तो म्हटलं मला नमन कर, मी तुला हे सगळं देऊन टाकतो. का हो? क्षमा मिळू नये. येशू म्हणतो क्षमा करण्यासाठी तो आलाय. हा मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यासाठी आला. मुळामध्ये येशू क्षमा करण्यासाठी आला होता. म्हणून तर त्यानं क्रुसावरचा पहिला उद्गार, हे बाप्पा यांना क्षमा कर, हा उद्गार पहिल्यांदा उद्गारला. क्षमा करण्यासाठी सुरुवातच त्यानं क्षमेने केली. स्वर्गामध्ये जाणार आहे तो, मृत्यूनंतर स्वर्ग, पण स्वर्गाची पहिली पायरी क्षमा, आणि क्षमा डोक्यातनं निघती. पहिलाच उद्गार, हे बाप्पा यांना क्षमा कर, का तर त्याची स्वर्गाची पहिली पायरी क्षमा आहे. म्हणून एक व्यक्ती क्षमा करत नाही तर त्यांनी स्वर्गात जाण्याची पहिली पायरीच ओलांडली नाही. मग कुठे आहे ख्रिस्त? प्रश्न तोच आहे. जन्माला आलेला यहुद्यांचा राजा कुठे आहे? ना तो तुमच्या डोक्यात आहे, ना तो तुमच्या हृदयामध्ये, ना तुमच्या हातामध्ये. इकडं पौल म्हणतो मी ख्रिस्ताबरोबर खेळलो, माझं डोकं पण खेळ. आता माझ्या डोक्यामध्ये वाईट विचार नाहीच आहे, द्वेष भावना नाहीच आहे. माझं मस्तक पूर्णपणे देवाच्या विचारानं प्रेरित आहे. त्यानंतर आम्ही पाहतो की पायामध्ये खिळे ठोकले. आता पायात खिळे ठोकले म्हणजे आमचे पाय सुद्धा चुकीच्या मार्गामध्ये जाता कामा नये. ख्रिस्ताबरोबर खेळलं जाणं. मग आता आमचे पाय चुकीच्या मार्गामध्ये जातात, ओळखायचं कसं? धन्य तो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने, पापी जनांच्या मार्गात. पाप काय असतं चांगलं कळतं आम्हाला, पण निर्ढावलेलं मन, निर्ढावलेलं अंतःकरण पाप करण्यासाठी आम्हाला पुढे घेऊन जातो. तेव्हा प्रश्न विचारला जातो, तो ख्रिस्त कुठे आहे? पाप करताना विचारतो, तो ख्रिस्त कुठे आहे? पाप करण्यासाठी तर तुमचे पाय पळत असतात आणि तुम्ही पाप करताना उभं राहता पापाच्या जागेवरती, आणि त्या जागेवरती उभं राहताना. म्हणून तर आम्ही पाहतो योसेफ जो येशूचं प्रतीक आहे, तो योसेफ पोटीफराच्या घरामध्ये वस्त्र टाकून पळून गेला नाही, तो थांबला त्या ठिकाणामध्ये. दानियल, शद्रक, मेशक, अबेदnego म्हणतात, राजा खातो ते मिष्टान्न, राजा पितो तो द्राक्षरस, याचा मला विटाळू नये. पाप करण्यासाठी थांबलेच नाहीत ते. दावीद महाराज, शौल एकाच ठिकाणामध्ये त्याला सापडला, त्याचा सोबती त्याला म्हणतो, देवानं त्याला तुझ्या हातामध्ये दिलेला आहे, एकच भाला असा मार की तो मरून जाईल. तो म्हणतो अभिषिक्ता विरुद्ध हात चालवणं हे माझ्या हातून कधी न घडो. थांबला पण नाही, तिथं चर्चा सुद्धा त्यानं केली नाही, स्वतःला डिफेंड सुद्धा त्यानं केलं नाही. त्याला ठाऊक हे पाप आहे आणि हे पाप माझ्या हातून कधीच घडणार नाही. म्हणजे तुम्हाला कळतं की तुमचे पाय ख्रिस्ताबरोबर खेळलेले आहेत. पण जेव्हा तुम्ही पाप करण्यासाठी एकमेकावर सहभागिता नेमता किंवा पाप करण्यासाठी तुम्ही एकमेकावर चालता, याचा अर्थ इकडं प्रभू विचारतो, जन्माला आलेला यहुद्याचा राजा कुठे आहे? कुठे आहे तो यहुद्यांचा राजा? अजून तुम्ही त्याला क्रुसावरती एकटंच ठेवलं. कशाला क्रुसावरती तो गेला? फार सुंदर सांगितलं येशूनं, जो कोणी माझा शिष्य होऊ पाहतो त्यानं अजून काय करावं? स्वतःचा. मग आता तुम्हाला कशाला वधस्तंभ दिला? येशू तिथं सांगतो माझा शिष्य असं वाटतं ना, तर तुझा पण वधस्तंभ घेऊन ये ना. कशासाठी? माझा वधस्तंभावरती मी आहे, तुझ्या वधस्तंभावरती तुला लटकायचंय, आणि तुला लटकताना जसं मी लटकलो तसं लटकायचंय. तू असं नाही म्हणायचं, नाही मला तुम्ही काय करा, कमरेला दोरी बांधा फक्त माझ्या सोयीप्रमाणे. मला माझ्या हातात खीळ ठोकू नका, माझ्या पायात खीळ ठोकू नका, माझ्या डोक्याला काट्यांचा मुकुट घालू नका. तर तुम्ही मला साधारणपणे नाही हो, जसं ख्रिस्त लटकला तसं. इथं कुठंच तुम्हाला कॉम्प्रोमाइज नको आहे. आत्मिक जीवन हे कधीच कॉम्प्रोमाइजचं जीवन नसतं, कधीच नाही तडजोडीचं जीवन. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, एक व्यक्तीला तपासताना प्रभू त्याच्या पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंतची धार्मिकता तपासत असतो. धार्मिकता म्हणजे स्वतःला करेक्ट करणं. लक्षात ठेवा, धार्मिकता म्हणजे तुमच्या स्वतःचा संपूर्ण यज्ञ होणं.
अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, धार्मिकता ही तुमची व्यक्तिगतच असली पाहिजे. व्यक्तिगत, पर्सनल बरं का. मी कधीच असं म्हणणार नाही की माझं चर्च धार्मिक आहे. नाही, माझ्या चर्चच्या धार्मिकतेशी माझा काही संबंध नाही. माझं चर्च प्रभूनं दिलेली माझी जबाबदारी आहे, पण ती धार्मिकता नाही. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही खूप प्रार्थनेमध्ये वाढला तर ती माझी धार्मिकता नसणार आहे, ती तुमची धार्मिकता आहे, ती तुमची पर्सनल. सांगू का कसं असतं ते? शद्रक, मेशक, अबेदnego तिघजण भट्टीत पडले. दावीद व्यक्तिगत एकटा होता. शद्रक, मेशक, अबेदnego, दावीद पण त्यांच्यावर भट्टीत पडायला पाहिजे होता, पण तो म्हटला नाही, ते तुमचं पर्सनल लाईफ आहे. दावीद सिंहाच्या गुहेमध्ये पडला तेव्हा शद्रक, मेशक, अबेदnego नव्हते. मग ते दावीद म्हणलं असेल, असं दानियल म्हणलं असेल, तुम्ही का नाही माझ्यावर? ते तुझं पर्सनल लाईफ आहे. पण लक्षात ठेवा, दोघांच्या पण व्यक्तिगत धार्मिकतेनं दोघांना पण वाचवलं. दानियलला सिंहाच्या गुहेतनं देवानं, त्याची पर्सनल धार्मिकता येते का लक्षात? त्याची पर्सनल. दानियल सिंहाच्या गुहेमध्ये असताना तो म्हणतो की त्या सिंहाच्या गुहेमध्ये देव माझं रक्षण करणार आहे, असं लिहिलंय त्या ठिकाणी. तर राजा विचारतो, काय रे, ज्या देवाची तू नित्य सेवा करतो? राजानं त्याच्या धार्मिकते संबंधाचं बोललेलं आहे. लक्षात ठेवा, धार्मिकता अशी जगा की लोकांच्या मुखातनं निघलं पाहिजे. हे खरे नीतिमान लोक आहेत. लोकांनी ठरवलं पाहिजे, तुम्ही नाही ठरवू शकत. एक गोष्ट, मी स्वतःला पापी पण ठरवू शकत नाही, नीतिमान पण ठरवू शकत नाही. समजा मी पापी ठरवलं, मी खूप पापी असं जर मी बोललो ना, मग तिकडे प्रभू म्हणतो, मग माझ्या पुत्राचं रक्ताचा उपयोग काय झाला? म्हणजे मी स्वतःला पापी पण ठरवू शकत नाही, मी स्वतःला नीतिमान पण ठरवू शकत नाही. का नीतिमान ठरवू शकत नाही? तो नीतिमान कोणी नाही, म्हणजे मी नीतिमान ठरवण्याचा पण अधिकार मला नाही, पापी पण ठरवण्याचा अधिकार मला नाही. मग येशू ख्रिस्त त्या व्यभिचारी स्त्रीला पकडल्यावर त्या कोणीच तुला दंड दिला नाही का? ते म्हणले नाही, कोणीच नाही दिला. जा, मी तुला क्षमा करतो. म्हणजे लोकांनी तिला दंड दिला, दंड देण्याचं ठरवलं, तिला दोषी ठरवलं, पण येशूनं तिला निर्दोष ठरवलं ना. म्हणजे तुम्हाला स्वतःला पापी पण ठरवता येत नाही. मग तुम्हाला करता काय येतं माहिती का? तुम्हाला ख्रिस्ताबरोबर स्वतःला खिळता येतं, एवढंच काम तुम्हाला करता येतं. आता तुम्हाला लोकांनी विचारलं, ख्रिस्त कुठे आहे? त्याचं उत्तर काय? ख्रिस्त, पौल म्हणतो, मी माझ्या ठाई राहत नाही, ख्रिस्त माझ्या ठाई. म्हणजे काय? मी ख्रिस्ताबरोबर खिळलोय. आता कुणी मला बघू नका, मी आणि ख्रिस्त एकच आहे. माझे हात खिळलेले आहेत, माझ्या कुशीमध्ये भाला बोसकला, ख्रिस्ताच्या कुशीत भाला बोसकला, माझ्या पण कुशीमध्ये भाला बोसकला. माझी पण कुस उघडली पाहिजे ना. आता तुमची कुस उघडली किंवा तुमच्या कुशीत भाला बोसकला, कळायचं कसं आहे? तुमचं क्रुसिफिकेशन, तुम्ही ख्रिस्ताबरोबर खेळलेत. कसं काय खेळ? इकडं भाला भोसकल्याबरोबर आतमधलं मांसमय दिसलं पाहिजे, भाला आत गेला पाहिजे. हो, मन कठीण होता कामा नये, हृदय कठीण होता कामा नये. एकदा का तुमचं मन कठीण झालं ना, तर कठीण मनामधनं ख्रिस्ताचं प्रेम कधीच बाहेर पडू शकत नाही. कधीच प्रेम बाहेर पडू शकत नाही. मनाचा कठोरपणा निघून गेला पाहिजे. जसं ख्रिस्ताच्या कुशीत भाला भोसकला आणि त्याच्यामधनं पाणी आणि रक्त बाहेर पडलं, दोन गोष्टी. जो ख्रिस्ताबरोबर खेळला गेला, दोन गोष्टी त्याच्यातनं बाहेर पडतं, एक प्रीती आणि दुसरी क्षमा. जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर खेळला गेला तर तुमच्या हृदयातनं प्रीती आणि क्षमा दोन्ही गोष्टी बाहेर पडल्या पाहिजे, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताबरोबर खेळला. आता देव मंडळीला विचारतो, देव प्रत्येक विश्वासणाऱ्या व्यक्तीला हाच प्रश्न टाकत आहे की जन्माला आलेला ख्रिस्त तो कुठे आहे का तुमच्यामध्ये प्रीती? आहे का तुमच्यामध्ये क्षमा? आहे का तुमच्यामध्ये संयम? अजूनही तुमच्या अंतःकरणामध्ये प्रीती नाही, तुमच्या अंतःकरणामध्ये क्षमा नाही. म्हणजे क्षमा नसलेलं अंतःकरण, प्रीती नसलेलं अंतःकरण. मुळामध्ये येशूच्या शिष्यांची ओळख फक्त दोनच गोष्टींनी होती. एक, तुमची एकमेकावर प्रीती असाल तर तुम्ही माझे शिष्य आहात. आणि प्रभूनं शिकवलेली प्रार्थना, जशी मी आपल्या अपराध्यांची, लक्षात, अख्खं बायबल फक्त दोन गोष्टीवरती आधारित आहे, फक्त दोन. अजून एक गोष्ट मला सांगतो, सगळ्या गोष्टी बायबलमधल्या तुम्ही पाळल्या, सगळं बायबल पाळलं बरं का, पण या दोन गोष्टी तुमच्याकडे नसल्या, नाही का? विश्वास, आशा आणि प्रीती. काय म्हटलं याला? तिन्ही टिकणाऱ्या गोष्टी. आणि सगळ्यात श्रेष्ठ कोणती?
काय होतं म्हणतं, भाषा संपतील, संदेश रद्द होतील, पण प्रीती कधीच संपणार नाही. म्हणजे बायबल मधली सर्वोच्च गोष्ट कोणती जी तुम्हाला पाळायची, ती प्रीती. दुसरी महत्वाची गोष्ट, स्वर्गामध्ये जाण्यासाठी तुम्हाला मिळवायची क्षमा, आणि क्षमा मिळवण्यासाठी तुम्हाला क्षमा करावी लागते. जर क्षमा केली नाही तर लक्षात ठेवा, क्षमा न करणाऱ्या एकाही व्यक्तीला स्वर्ग राज्य मिळवू शकत नाही. आणि मग आता प्रश्न करतो, जन्माला आलेला यहुद्यांचा राजा कुठे आहे? तो म्हणतो क्रुसावरती मी त्याच्यावर लटकलेलो आहे, असं पौल. दुसरी गोष्ट वाचूया, रोमकराचं पत्र मला ते प्रकटीकरणाचं पुस्तक 14 अध्याय 14 वचन वाचू. नंतर मी पाहिले तेव्हा हा. पांढरा मेघ व त्या मेघावर बसलेला, पांढरा मेघ व त्या मेघावर बसलेला, मनुष्याच्या पुत्रासारखा, मनुष्याच्या पुत्रासारखा. कोणी एक दृष्टीस पडला, कोण एक दृष्टीस पडला? त्याच्या मस्तकावर त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट सोन्याचा मुकुट, व त्याच्या हाती त्याच्या हाती तीक्ष्ण धारेचा विळा होता. तीक्ष्ण धारेचा विळा होता. तेव्हा आणखी एक देवदूत आणखी एक देवदूत मंदिरातून निघून जो मेघावर बसलेला होता त्याला उच्च वाणीने म्हणाला, त्याला उच्चवाणीने म्हणाला, तू आपला विळा चालवून कापणी कर, आपला विळा चालून कापणी कर, कारण कापणीची वेळ आली आहे. कापणीची वेळ आलेली आहे. पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे. पृथ्वीचं पीक पिकून गेलं आहे. तेव्हा मेघावर बसलेल्या पुरुषाने, मेघावर बसलेल्या पुरुषानं आपला आपला विळा पृथ्वीवर चालविला पृथ्वीवर चालवला आणि पृथ्वीची कापणी झाली. परत वाचा. नंतर मी पाहिले तेव्हा पांढरा मेघ व त्या मेघावर बसलेला, पांढरा मेघ व त्या मेघावर बसलेला, मनुष्याच्या पुत्रासारखा, मनुष्याच्या पुत्रासारखा. कोणी एक दृष्टीस पडला. कोणी एक दृष्टीस पडला. त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट व त्याच्या हाती तीक्ष्ण धारेचा विळा होता. इकडं जर तुम्ही पाहिजे, तो म्हटलं की यहुद्यांचा राजा जन्माला आला, तो कुठे आहे? लोक नाताळात अडकले, सणामध्ये अडकले, मर्या सुद्धा सणामध्ये अडकली, आणि येशूला आपल्या हातातून निसटून गेलेलं त्यांनी पाहिलं. लोक निसटून गेलेत, येशूला विसरून गेलेले आहेत. येशू त्यांच्याकडे नाहीच आहे. हे गोष्ट तुम्हाला सांगू का, जर येशू तुमच्याकडे असतो ना, तर आपोआप तुम्ही गंभीर लोक बनता. स्पिरिच्युअली तुम्ही फार सेन्सिटिव्ह बनता. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक, तुमचं बोलणं, तुमची कृती, तुमचे विचार, या सगळ्या गोष्टीमध्ये एक बदल तुम्हाला जाणवतो. जसं क्रुसावरती असताना तो चोर, या चोरानं येशूला प्रश्न करत आहे, ज्याची विचार आयुष्यभर चोऱ्या करण्याची विचार होते, पण प्रभूला जवळ पाहिल्याबरोबर जो चोर आहे, 2 चोरांचं दर्शन तिथं, त्या 2 चोरांपैकी एक आम्ही आहोत, की आम्ही निर्भीडपणे कठीण अंतःकरण घेऊन, जस तू जर देवाचा पुत्र आहे, तुझी सुटका कर, आमची सुटका कर. दुसरा चोर इतका सेन्सिटिव्ह आहे, आपल्या आत्मिक जीवनाची काळजी करणार. त्याला कळलं आयुष्यभर चुका केलेल्या आहेत, आयुष्यभर देवाच्या विरोधामध्ये वागलेले, आता देवाचा पुत्र माझ्या बाजूला आहे, मला क्षमा मिळवणं गरजेचं आहे. स्वर्ग राज्य ही कल्पना नाही, स्वर्ग राज्य वास्तविक त्या चोराच्या लक्षामध्ये आलं. आणि शेवटच्या क्षणाला तो चोर विचार करताना काय म्हणतो, तू राजा आधी करण्याशील त्यास माझी आठवण कर. ही गोष्ट मी तुम्हाला का सांगतो माहिती का, जेव्हा ख्रिस्त तुम्हाला समजतो ना, समजलेला ख्रिस्त तुमच्या कृतीमधनं दिसायला सुरुवात होतो. कुठे तो ख्रिस्त? तो तुमच्या कृती. आता समजा एक व्यक्ती आपली कृती सुधारत नाही, तो जन्माला येणारा राजा कुठे आहे? लोकांनी त्याला गव्हाणीत ठेवला, कोणी त्याला ताऱ्यांमध्ये ठेवला, कोणी त्याला कपड्यांमध्ये ठेवला, कोणी खाण्यापिण्यामध्ये त्याला ठेवला. सेलिब्रेशन आहे, उत्सव आहे, आणि त्या उत्सवामध्ये लोक अडकून पडले. पण उत्सव करता करता ज्या पुत्राचं दर्शन प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये सांगितलं, त्या दर्शनापासून लोक वंचित झाले. ते दर्शन त्यांना कुठं समजतं? हे आमचं पृथ्वी तलावरचं जीवन आहे, हे किती क्षणभंगूर आहे, किती नाश पावणार आहे. आणि लक्षात ठेवा, जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंतच आम्हाला बदलण्याची संधी आहे. पश्चातापाची संधी जिवंत आहे तोपर्यंत, मेल्यावर तर नाही ना. मी सकाळी उठल्यावरती थोडासा विचार करत होतो, त्यावेळेस एक विचार पवित्र आत्म्यानं घातला की
जीवनामध्ये देवानं एकच विश्वासू व्यक्ती तुमच्या बरोबर ठेवलेली, एकच. आणि ती कोण माहिती का? मरण. ती एवढं विश्वासू आहे, सगळे सोडतील पण मरण सोडतच नाही. ते येतं आणि येतं आणि घेऊन जातच. आणि मधल्या काळामध्ये जन्मलेल्या दिवसापासून मरणाच्या दिवसापर्यंत तुम्हाला तुमचा विश्वास देवावरती टिकवून ठेवून जीवन जगायचंय. का? तर त्या विश्वासू व्यक्तीनं तुमचा विश्वास तुमच्यापासून काढून घेऊ नये. कोणी? मरणानं. अरे तो येशू म्हणतो नाही का, अरे मरणा तुझी नांगी कुठे आहे? या मरणाला येशू ख्रिस्तानं त्याच्यावरती विजय मिळवला आणि ते विजय तुम्हाला आणि मला दिले. आता या कालखंडामध्ये येशूचा जन्म आणि तुम्हाला ख्रिस्ताचा जन्म म्हणजे तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं, येशूला आपल्या जीवनामध्ये घेतलं, ख्रिस्ताबरोबर तुम्ही क्रुसावरती स्वतःला लटकवलं. पण होतं काय माहिती का? क्रुसावरती लटकवणं ही प्रोसेस ही तुम्हाला मरेपर्यंत करावी लागते. कुठपर्यंत क्रुसावरती राहायचं? जोपर्यंत तुम्ही मरत नाही तोपर्यंत. नीट ऐका. एखाद्या दिवशी तुम्ही धार्मिक जागला, एखाद्या दिवशी क्षमा केली, एखाद्या दिवशी तुम्ही प्रीती केली आणि दुसऱ्या दिवशी तुमचं अंतःकरण म्हणजे तुम्ही ख्रिस्तावरून मरण त्या क्रुसावरून खाली उतरला. हे एक दिवसापुरतं नसतं. रोज तुम्हाला ख्रिस्ताबरोबर स्तंभावर जावं लागेल. बरं, आता तुम्ही खाली का उतरला? का उतरला तुम्ही खाली? पेत्र का कामदारांमध्ये जाऊन बसला? यहुदानं 30 रुपयाला येशूला का विकलं? या प्रश्नाची उत्तर शोधावी लागतील. येशू तर त्यांच्यावर चालत होता. एवढे चांगले लोक ज्यांनी ख्रिस्ताबरोबर चालण्याचा अनुभव घेतला, मिरॅकल्स पाहिले, चमत्कार पाहिले, सगळे चमत्कार त्यांना देवाच्या जवळ घेऊन जायला पाहिजे. मग ते चमत्कार का त्या असणाऱ्या शिष्यांमध्ये हे चमत्कार त्यांना देवामध्ये टिकून ठेवू शकले नाहीत? का? कोणती गोष्ट आहे? काय कारण आहे? जे इथं पवित्र शास्त्रामध्ये विचारलेला प्रश्न, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देत असताना आम्ही पाहतो की ती जी घटना आहे, जी घटना प्रगटीकरणाच्या पुस्तकात सांगितलं, तो जन्माला आलेला यहुद्यांचा राजा कुठे आहे? आता तुम्ही त्याचं उत्तर शोधलंच नाही. ना तो तुमच्या बरोबर आहे, ना तुमच्या घरात आहे, ना तुमच्या जीवनामध्ये. तुमच्या जीवनामध्ये असल्यावर तुमच्या जीवनातला बदल तर दिसणार आहे. येशू तुमच्यावर तर बदल दिसलाच पाहिजे. जक्क्याच्या घरात गेल्यावर तो म्हटला, कुणाचं कुभांडण घेतलं चौपट परत करतो, अर्धद्रव्य गरीबाला देऊन टाकतो. जक्क्याचं परिवर्तन दिसलं. शमरोनी स्त्रीने घागर तिथंच टाकली. व्यभिचारी स्त्री व्यभिचार करण्यासाठी परत गेली नाही. सगळ्यांनी बदल दाखवला. हो, लाजरस पुनरुत्थानानंतर जेव्हा लाजरस पुन्हा जिवंत झाला आणि जिवंत झाल्यावर शिमोनाच्या घरामध्ये लाजरस येशूच्या शेजारी बसला. बदल दिसला ना? बदल दिसला. ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे तर बदल दिसला पाहिजे. आता त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो, जर बदल दिसला नाही तर देव दृश्य बदलतो. नीट ऐका बरं का. जर तुमच्यामध्ये बदल दिसला नाही तर देव जे सीन आहे, प्रगटीकरणाचं पुस्तक काय ते एक दृष्टांताचं पुस्तक आहे, विजनचं पुस्तक आहे. ऐका, नव्या करारामध्ये तुम्ही जर बघितलं तर नव्या करारात तुमचं जीवन कसं असावं, म्हणजे जुना करार आणि नवा करार या सगळ्यामध्ये तुमचं जीवन कसं असावं याच्या संबंधानं बोध केला. एकच पुस्तक आहे प्रगटीकरणाचं पुस्तक. याच्यामध्ये यात म्हणजे जुना करार आणि नवा करार या दोघांमधल्या गोष्टींचं लागूकरण तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काय केलं नाही तर तुमचं जीवन कसं असणार हा जो दृष्टांत आहे ते प्रगट करण्याच्या पुस्तकात. म्हणजे नव्या करारामध्ये जे सांगितले तुम्हाला की शत्रूवरती प्रीती कर, शेजाऱ्यावरती प्रीती कर, एकमेकाला क्षमा करा, सहनशीलता तुमच्यामध्ये असवा, वाईटानं जिंकला जाऊ नका, बऱ्यानं वाईट, हे सगळं तुमच्या जीवनात तुम्हाला लागूकरण कर. समजा लागूकरण करून घेतलं नाही, मग तो म्हणतो आता विचारलं ज्ञानी लोकांनी, यहुद्यांचा राजा जन्माला यायचा आहे तो कुठे? लागूकरण केलंच नाही. आता येशू तर जन्म परत घेणार नाही, परत येऊन क्रुसावरती जाणार नाही. मग आता पहिल्यांदा आला तेव्हा त्याचं माध्यम होतं, त्या माध्यमाप्रमाणे तो आला. आम्ही पाहतो की मर्या त्याचं माध्यम होतं, मरीच्या उदरातनं आला. त्यानंतर आम्ही पाहतो
क्रुसावरती गेला, क्रूस आहे त्याचं माध्यम. आता दुसऱ्या वेळेस येणार तो कसा येणार आहे, त्याचं माध्यम, त्याचं वाहन कोणतं आहे वाचा, आणि त्याच्या हातात काय ते पण वाचा. नंतर मी पाहिले तेव्हा हा. पांढरा मेघ व त्या मेघावर बसलेला हा. मनुष्याच्या पुत्रासारखा मनुष्याच्या पुत्रासारखा कोणी एक दृष्टीस पडला. कोणी दृष्टीस पडला. त्याच्या मस्तकावर त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट सोन्याचा मुकुट, व त्याच्या हाती तीक्ष्ण धारेचा विळा होता. तीक्ष्ण धारेचा विळा होता. तेव्हा आणखी एक देवदूत आणखीन एक देवदूत मंदिरातून निघून जो मेघावर बसलेला होता मेघावर बसलेला होता, त्याला उच्चवाणीने म्हणाला, उच्चवाणीने म्हटला, तू आपला विळा चालवून आपला विळा चालवून कापणी कर, कारण कापणीची वेळ आली आहे. कापणीची वेळ आली आहे. पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे. पिकून गेला आहे. तेव्हा मेघावर बसलेल्या पुरुषाने आपला विळा पृथ्वीवर चालवला आणि पृथ्वीची कापणी झाली. पुढे मग आणखी एक देवदूत स्वर्गातील मंदिरातून निघाला. त्याच्या जवळही तीक्ष्ण धारेचा विळा होता. त्याच्या जवळ पण तीक्ष्ण धारेचा विळा होता. ज्याला अग्नीवर अधिकार आहे असा दुसरा देवदूत वेदीतून निघाला. त्याने ज्याच्या जवळ तीक्ष्ण धारेचा विळा होता त्याला उच्चवाणीने म्हटलं, तू आपला तीक्ष्ण धारेचा विळा चालवून पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडून घे. तिची द्राक्षे पिकली आहेत. तेव्हा त्या देवदूताने आपला विळा पृथ्वीवर चालवला आणि पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडून देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात मी टाकले. तुम्हाला हे सगळं पुढचं का वाचायला त्याचं कारण इकडं जे शास्त्र तुम्हाला दिलं, सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं, येशू ख्रिस्त आला, क्षमा त्यांनी लोकांना समजावून सांगितली, देवाचा अनुग्रह, देवाची कृपा समजावून सांगितली, पापापक्करचा विजय मिळवायचा हे समजावून सांगितलं. आता तुम्हाला ते तुमच्या जीवनामध्ये लागूकरण करायचं आहे. एवढं तुम्ही ऐकता. आता आपलं चर्च 30 वर्ष मंडळीला स्थापन करून 30 वर्ष झाली. 30 वर्षामध्ये जे संदेश मी आता जातो मीटिंगला, त्यावेळेस सांगतात की तुमच्या एका संदेशानं आमचा अख्खा परिवार बदलला. बाई माझ्या स्टेटसला एक साक्ष टाकली, अख्खा आमचा परिवार तुमच्या एका संदेशानं बदलला. एका ठिकाणामध्ये मी गेलो मीटिंगसाठी, मला वाटतं मुंबईमध्येच गेलो होतो. मग तो व्यक्ती माझ्यासमोर आला आणि माझ्यासमोर आल्यावर तो म्हटला, मी राष्ट्रपतीच्या हातून पुरस्कार मिळवलेला कमिशनर आहे. तो कमिशनर होता आणि जेव्हा मुंबईवरती हल्ला झाला तर त्या हल्ल्यामध्ये सुद्धा मी होतो, मी पण ते डिफेंड केलेलं आहे. पण जेव्हा तो माझ्यासमोर आला आणि माझ्यासमोर आल्यावर तो सांगतो की जेव्हापासून तुमचं वचन मी ऐकायला लागलो तेव्हापासून मी जास्त देवामध्ये वाढत गेलो. म्हणजे विचार करा, एवढं वचन लोकांच्या जीवनामध्ये कार्य करतं, लागूकरण करतं. आता मी तुम्हाला जी गोष्ट सांगत आहे, हा विळा चालवण्याच्या अगोदरचा एक दृष्टांत प्रभू तुम्हाला दाखवत आहे. एक दृष्टांत का, तो सर्रासपणे तू आपली कापणी कर, पीक तयार झालंय. 2 कापण्या आहेत बरं का, एक द्राक्षीच्या घडाची कापणी सांगितली आणि तो म्हणतो पीक तयार झालं ते कापणी. आता जे वचन ऐकून लोकांचं परिवर्तन होत आहे तो गोळा कर, ज्यांचं परिवर्तन होत आहे सगळ्याला गोळा. द्राक्षीच्या घडा काय, येशू म्हणतो मी खरा द्राक्षवेल आहे, माझा बाप माही. तो द्राक्षवेल आहे, तो फाटा वेलामध्ये राहिल्या वाचून त्याला फळ देता येत नाही. तुम्ही जर ख्रिस्तामध्ये राहिला तर द्राक्षीचे घड वाढणार आहे. परंतु प्रॉब्लेम काय, तो म्हणतो की काही द्राक्षीचे घड वाढलेत परंतु जसे वाढायला पाहिजे तसे वाढले नाही. फार सुंदर वाक्य बोललात. यांना कोकऱ्याच्या क्रोधाच्या द्राक्षकुंडात त्याला वेदीवर अधिकार आहे असा एक दुसरा देवदूत वेदीतून निघाला आणि त्याला उच्चवाणीने म्हटले, तू आपला तीक्ष्ण धारेचा विळा चालवून पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडून घे. कशाला तोडून घे, तिची द्राक्षे पिकली आहेत. तेव्हा त्या देवदूतानं आपला विळा पृथ्वीवर चालवला आणि पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडून देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकले. देवाच्या क्रोधाच्या द्राक्षकुंडामध्ये, पहिल्याच्या मध्ये तो म्हणतो एक व्यक्ती त्या ढगावरती बसून हातामध्ये विळा घेऊन आला आणि तो व्यक्ती देवाच्या पुत्रासारखा, मनुष्याच्या पुत्रासारखा, डोक्यावरती सोन्याचा मुकुट आहे, येशू ख्रिस्त तो आहे, तो ढगावरती बसून येणार आहे. ते आम्हाला माहिती आहे. आता तो ढगावरती बसून आला, त्याच्या हातामध्ये विळा. विळ्याची 2 कारणं सांगितलेली आहेत. एक म्हणतो कापणी करा म्हणजे काय, ज्यांचं परिवर्तन झालं त्यांना वेगळं करा.
तारण होईल लोकांचं. लक्षात ठेवा. प्रश्न आहे, जन्माला आलेला ख्रिस्त कुठे आहे? यहुद्यांचा राजा कुठे आहे? उत्तर काय आहे? आज भारतामध्ये, जगामध्ये एवढ्या लोकांचं तारण आहे, तेव्हा विश्वासणारी मंडळी म्हणते आमच्या मंडळीमधनं कापणी होत आहे, त्या लोकांचं तारण होतं. ही एक मंडळी आहे. चर्च कसं असलं पाहिजे? चर्चनी म्हटलं पाहिजे की आमची मंडळी रात्रंदिवस कापणीसाठी प्रार्थना करत आहे. पीक पुष्कळे, काम करी थोडक्यात, पिकाच्या धन्यानं काम करी पाठवावेत म्हणून प्रार्थना करा. धन्य ते चर्च, धन्य ती मंडळी जी रात्रंदिवस प्रार्थना करते की देवा कापणी करण्यासाठी काम करी पाठव. पण मंडळी जर ख्याली खुशालीचं जीवन, मंडळी द्राक्षीच्या घड्याप्रमाणे जसे द्राक्षीचे घड वाढले, समृद्ध झाले, असं लिहिलंय शास्त्रामध्ये. समृद्धीचं लक्षण, समृद्धीचं लक्षण काय? तर द्राक्षी. असं लिहिलं की जो जेव्हा नोहा तारवातनं बाहेर आला, तारवातनं बाहेर आल्यावर त्याने द्राक्षमळा लावला, द्राक्ष रस पिला, झिंगला आणि उघडा पडला, असं लिहिलं त्या ठिकाणामध्ये. म्हणजे समृद्धी. एक मंडळी रात्रंदिवस प्रार्थना करते आणि आत्मे जिंकते. दुसरी मंडळी समृद्ध जीवन जगत आहे, त्यांना लोकांच्या तारणाचं काही नाही. ते व्यक्तिगत स्वार्थामध्ये अडकून पडलेले आहेत. व्यक्तिगत जीवन, स्वतःची उन्नती, स्वतःची प्रगती, आत्मिक जीवनाविषयी काहीच नाही आहे. त्यांची धार्मिकता त्यांच्या पुरती. मंडळी, बऱ्याच मंडळांमध्ये त्यांच्या पुरती धार्मिकता, तेवढीच धार्मिकता. बघा 25 तारखेला मोठी गर्दी करणं, नवीन कपडे घालणं, डेकोरेशन. बरेच लोक विचारतात, आता 25 तारखेच्या वेळेस येतात लोक विचारतात, नाही दाखवा ना तुमच्या चर्चमधलं डेकोरेशन. त्यांना मेणबत्ती लावायची असते. मग त्यांना असं वाटतं की 25 तारखेला काहीतरी घडलं जातं. काय घडलं जातं माहिती का? देवाचा उद्देश एकच आहे. येशू ख्रिस्त जन्माला आल्यावर देवदूत स्वर्गातनं आले, देवदूतांनी जी घोषवाणी केली ती काय म्हणते? जगाला झालेला मोठा आनंद, त्या आनंदाची सुवार्ता मी तुमच्यासाठी, तुम्हाला सांगण्यासाठी आलो. आज तुमच्यासाठी दाविदाच्या नगरामध्ये, म्हणजे देवाचा हेतू लोकांचं तारण होतं. तारण, लोकांचं तारण झालं पाहिजे, लोक प्रभूकडे वळले पाहिजे. परंतु घडतं काय माहिती का? आम्ही आमच्या आत्मिक जीवनामध्ये तारणच गमावून बसलेलो असतो. मिशन गमावलेलं आहे, विजन गमावलं. तारण 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 आणि तारण. मंडळी तारण सोडून बाकीच्या गोष्टीमध्ये अडकली. मग तो म्हणतो दुसरा वेळा काढ, द्राक्षीचे घड कापायला सुरुवात कर. आणि कशाला द्राक्षीचे घड? बरं, आता द्राक्षीचे घड म्हणजे येशू ख्रिस्त म्हणतो मी खरा द्राक्षवेल आहे. येशू द्राक्षवेल आहे, माझा बाप. आणि अजून तो म्हणतो जो फाटा माझ्यामध्ये राहतो, पिता त्याला साफसूफ, माळी त्याला साफसूफ करतो आणि त्याला भरपूर फळ यायला पाहिजे. ते फळ येतं. मग आता फळ आल्यावर क्रोधाच्या कुंडामध्ये कशाला टाकल? हाही प्रश्न आहे. फळ आल्यावर कशाला कुंडामध्ये तो टाकणार आहे? कारण पण मी तुम्हाला सांगतो, जन्माला आलेला ख्रिस्त, यहुद्यांचा राजा कुठे आहे हा प्रश्न करतो. कुठे? या प्रश्नाचं उत्तर आमच्या जीवनात तो दिसतच नाही ना. ख्रिस्त कुठं आमच्या जीवनामध्ये दिसतो? जर ख्रिस्त जीवनामध्ये दिसला असता पापविरहित जीवन जगला असता. ख्रिस्त तुमच्यामध्ये दिसला असता शुद्ध जीवन जगला असता. ख्रिस्त तुमच्यामध्ये दिसला प्रीतीपूर्ण जीवन जगला असता. ख्रिस्त तुमच्यामध्ये दिसला क्षमाशील जीवन जगला असता. ख्रिस्त तुमच्यामध्ये दिसला तर तुमचं जीवन आयुष्य असतं. ख्रिस्त नसल्या कारणानं सगळे प्रॉब्लेम तुमच्यामध्ये, आमच्यामध्ये प्रॉब्लेम तेच आहेत. ख्रिस्त असता तर तुम्ही सेवा केली असती, आयुष्यानं सेवा केली असती. ख्रिस्त असता तर तुम्ही लोकांना दाखवला असता. लक्षात घ्या, एक गोष्ट आमच्याकडे ती आम्ही लोकांना दाखवतो. हो बघा, तुम्ही नवीन कपडे आले दाखवता का नाही? चांगले नसेल तर दाखवत नाही, चांगले असले भारी. काही काही लोक तर गॉगलचं लेबल पण काढत नाही का? तर त्यांना कळलं पाहिजे माझा गॉगल किती लाखाचा आहे, नाही का, किती हजाराचा आहे. कपड्याचे पण लेबल काढत नाहीत का? तर त्यांना वाटतं की ते दिसलं पाहिजे. आम्ही कुठून घेतले, ब्रँड काय? मग प्रभू येशू ख्रिस्त तर सगळ्यात ब्रँडेड आहे. हो, तो तर दिसलाच पाहिजे ना. आणि लक्षात ठेवा, ख्रिस्ताचा ब्रँड ज्यावेळेस दिसतो ना, त्याच लोक आपोआप तुमच्याकडे आकर्षले जातात. तो ब्रँड आहे. ज्या लोक तुमच्याकडे येतात त्याचं कारणच फक्त ख्रिस्त आहे. ख्रिस्त नसलं तर कोणीच तुमच्याकडे येत नाही, कोणीच येत नाही. मीटिंगला परवा गेल्यावरती ते
आम्हाला खूप काळजी वाटत होती हो. आम्ही सारखं नीलू ब्रदरला कॉल करत होतो, पास्टरचा घसा कसा आहे, म्हणजे ते बोलतील का नाही. कारण सेशन त्यांनी टाईम टेबल पाठवल्यावर मला थोडीशी भीती वाटली. पहिलं सेशन 1.25 तासाचं, दुसरं सेशन 2.5 तासाचं, म्हणजे 3 वाजल्यापासून 9:30 वाजेपर्यंत ते चालायचं होतं. आणि मग ऑलरेडी मला प्रेशर होतं की आता बोलायचं म्हणजे तेवढं एनर्जी लागणार, सिस्टम कशी असणार तिथपासून विचार करावा लागतो. मग एवढं कसं काय बोलायचं. आणि त्यांनाही प्रेशर होतं की घशामध्ये सगळं ठीक आहे का. पण मी गेलो, पहिलं सेशन घेतलं, एकदम सुंदर झालं, काही प्रॉब्लेम आला नाही. दुसऱ्या सेशनकडे जायला लागलो. जसा वेळ पुढं चालला, 9:30 वाजले तरी ते माझं संपायला तयार नाही. म्हणजे मी जवळजवळ 5 मुद्दे नेले होते. 5 मुद्द्यातला फक्त एक मुद्दा आणि त्याच्यातलं 20% 3.5 तासामध्ये सांगून झालं. 20% एका मुद्द्यातलं 3.5 तास आणि प्रभू चालू. परंतु सगळ्या गोष्टी करत असताना फोकस येशू येशू येशू. 3.5 तासातल्या एका मुद्द्यात 20% येशू संपायला तयार नाही. अहो येशू एवढा व्यापलेला आहे. मग लोक तुम्हाला विचारतील ना, तुझ्या जीवनामध्ये येशू कुठे आहे, तर तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे, रोमामध्ये कणाकणामध्ये माझ्या येशू आहे. त्याला सोडून मी कधीच अलिप्त राहू शकत नाही, वेगळं राहू शकत नाही. जर ख्रिस्त तुमच्यामध्ये असेल, लक्षात ठेवा, एक दिवस तुमच्यातला ख्रिस्त बघता बघता तुम्ही आणि ख्रिस्त एकच होऊन झालो. पौल म्हणतो ना, माझ्यामध्ये आता फक्त ख्रिस्तच आहे. संकटामध्ये, बंधनामध्ये, कशामध्ये सुद्धा मी ख्रिस्तापासून अलिप्त होऊ शकत नाही. जर तुम्ही ख्रिस्तामध्ये राहिला तर तुम्ही कापणीमध्ये, कोणती कापणी, जमा करा, पीक तयार आहे. पहिल्या कापणीमध्ये तुम्ही धार्मिक जीवन सोडू नका. काही झालं तरी धार्मिक जीवन सोडायचं नाही. लक्षात ठेवा. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुमची धार्मिकता कोणी व्यक्ती ठरवणार नाही. तुमची धार्मिकता देवाचं वचन ठरवतं बरं का. त्यामुळे कोणी तुम्हाला धार्मिक म्हटलं काय, हे देव ठरवतो बरोबर. चुकीची गोष्ट असेल तर देव कधी स्वीकारत नाही. मग तुम्ही स्वतःची किती नवंडी पिटवली, मी असा आहे, मी नाही, ते तुम्हाला मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं ना. तुम्ही स्वतःला पापी ठरू शकत ना धार्मिक ठरू शकत. म्हणजे ठरवणारा कोण आहे, देव. देव आणि देवाचं वचन, हे देवाचं वचन. लोकांनी तुमच्याविषयी काय म्हटलं हाही तुमचा विचार नाही, आणि तुम्ही स्वतःविषयी काय म्हणता हाही तुमचा विचार नाही. म्हणजे तुम्हाला विचार कोणाकडनं पाहिजे, देवाकडनं. मग ख्रिस्त तुमच्याकडं असल्याबरोबर तो काय करतो, सारखा तुम्हाला रिजनरेट करत असतो. रिजनरेट म्हणजे कुठं तुम्ही थांबताना तिथं तुम्हाला परत जनरेट करत असतो. तो जनरेट करण्याचं काम करतो. तो थांबायचं नाही, जायचं पुढं. पेत्राला येशूला 3दा पेत्रानं नाकारल्यावर आता पेत्र बस तो जनरेट हो, रिजनरेट. मग येशू त्याच्याकडं आम्ही पाहतो की तो मरियाला सांगतो की जाऊन पहिले सांग पेत्राला मी उठलेलो आहे. का, त्याला रिजनरेट करायचंय. थोमा जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहतो, तो म्हणतो मी तुझ्या कुशीमध्ये हात घालत नाही आणि बोट घालून बघत नाही हातामध्ये, तोपर्यंत विश्वास ठेवत नाही. तो म्हणतो ये आतमध्ये हात घाल, रिजनरेट हो. ख्रिस्त असला तर रिजनरेट होणं फार गरजेचं आहे. रिजनरेट झाला नाही, आपलं जीवन देवाशी समरूप केलं नाही, लक्ष द्या, कान देऊ नाही का, कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःचा बचाव करू नका. जर ख्रिस्त येईल त्या दिवशी जसं तुमचं जीवन आहे त्याची तपासणी करून प्रभू तो म्हणतो या द्राक्षीच्या घड्याला विळा चालव आणि क्रोधाच्या त्या असणाऱ्या कुपीमध्ये, क्रोधाच्या त्या कुंडामध्ये हे द्राक्ष टाकून दे. जर तुम्ही धार्मिक असाल, जर तुम्ही नीतिमान असाल, द्राक्षीच्या घडासारखे तुम्ही लोक असाल, प्रभूनं तुम्हाला द्राक्षीच्या घडासारखं त्याचं सत्व दिलेलं आहे. 30 वर्ष मी इथं उभा आहे ना, 30 वर्ष उभं राहण्यासाठी सत्व प्रभूनं दिलंय हो. त्यानं ताकद पुरवली. ताकद माझी असती ना, मी कधीच संपलो असतो. नसती ती तेवढी एनर्जी येत नाही. तेवढं मिनिस्ट्री करणं आणि सेवा करणं तेवढं कठीण सोपं नसतं. मी इथून जातो ना, प्रत्येक वेळेस जाताना माझ्या डोक्यामध्ये फक्त एक असतं की मला चर्च बांधायचं, मला थांबायचं नाही, मला विसावा घ्यायचा नाही. चर्चसाठी पैशाची गरज आहे आणि ते पैसे मी गेलो तर मला मिळेल, त्या उद्देशानं
मी बोलायचं थांबत नाही, मी विश्रांती घेत नाही, मी आराम करत नाही. मला जेव्हा गेलो होते त्या ठिकाणात म्हटलं की पास्टर एवढा तुम्ही प्रवास करून आला आणि एवढं तुम्ही सगळं प्रवास करून तुमची झोप नाही काही नाही आणि उभं राहिल्यावर तुमच्यामध्ये हे सगळं इतकी एनर्जी, एवढी ताकद, एवढं सगळं बोलणं हे कसं काय तुम्हाला जमतं. मग मला ते कळतं की काय एनर्जी माझ्यामध्ये, ती एनर्जी कुठले, मी त्या फाट्यामध्ये आहे. फाटा शक्ती पुरवतो, फाटा ताकद पुरवतो. जर फाट्यापासून अलिप्त झालो तर ते नाही येणार माझ्याकडे. म्हणून किती पण झालं तरी मला असं वाटतं नाही पळायचं. आणि ते पळता पळता मिशन काय असतं की नाही आपल्याला ते पैसे चर्चला बांधायला मिळाले पाहिजे. मग मिळायला पाहिजे म्हणजे मी लोकांकडे त्या आशेनं जात नाही, पण मला माहिती आहे की देव ते तिथं काम करेल आणि प्रभू त्यांच्याकडनं देईल. आणि गेलो 2.5 लाख रुपये घेऊन आलो चर्चसाठी, दिले लोकांनी, देवाच्या वचनानं काम केलं. हेतू तर स्पष्ट आहे ना. आणि त्याच्यामधली शक्ती कोणी दिली हे काय भूषण माझं नाही, फाट्यानं शक्ती दिलेली आहे. पण विचार करा, मी असंही करू शकलो असतो ना. तुम्हाला थोडी माहिती मला लोकांनी किती पैसे दिलेत. मी माझ्यासाठी वापरू शकतो. बरं मी हा पण हक्क गाजवू शकतो. माझा घसा बरा नसताना मी बोलून आलो, माझ्या बोलण्याने लोकांनी प्रभावित होऊन मला दिलं. मी नाही तसं करत, कारण मला माहिती आहे मला क्रोधाच्या कुंडामध्ये नको आहे, तर मला कापणीच्या वेळाबरोबर असलं पाहिजे. कापणीच्या वेळाबरोबर थांबा, कापणीच्या वेळाबरोबर थांबा. तुमच्या भौतिक गरजा भागवण्यासाठी देव समर्थ आहे. तुमच्या कौटुंबिक गरजा भागवण्यासाठी देव समर्थ आहे. पण तुमच्या आत्मिक गरजा भागवण्यासाठी तुम्हाला स्वतः समर्थ असणं गरजेचं आहे. ऐका, तुमच्या कौटुंबिक गरजा, तुमच्या शारीरिक गरजा, तुमच्या भौतिक गरजा भागवण्यासाठी देव समर्थ आहे. पण आत्मिक गरजा भागवण्यासाठी तुम्हाला समर्थ बनलं पाहिजे. देव नाही तुम्हाला सामर्थ्य देणार. आत्मिक गरज, देह अशक्त आहे, तुम्ही देहामध्ये अशक्त आहात, तुमचा देह दुर्बल आहे. देहाला तुम्हाला बऱ्याच रिस्ट्रिक्शन्स आहेत, मर्यादा आहेत. मी येताना मला ज्यावेळेस कळलं की आई ते काहीतरी करताना अचानक उभ्या उभ्या असलेल्या चक्कर आली आणि बेशुद्ध पडली, दात खिळी बसली आणि मग पळापळ झाली. मग मी फार गाडीत विचार करत बसलो होतो की एवढं सगळं, कारण ती नेहमी मला बोलायची की बाबा असं न हो, एखाद दिवशी तू मीटिंगला जावं आणि मी तिथंच कुठंतरी चक्कर येऊन पडावी आणि मी मरावी, तर तुला बातमी पण कानावरती येणार नाही. अशी परिस्थिती माझी कधी होऊ नये रे. जेव्हा ती तसं ऐकलं कानावर, त्यावेळेस असं वाटलं की अरे बरं, तिच्याही डोक्यामध्ये ती पडल्यावरती काय शुद्धीवरती आल्यावर सांगते की त्याला कळू देऊ नका, त्याला कळू देऊ नका, त्याला मिनिस्ट्री करू द्या, त्याला सेवा करू. म्हणजे कळतं की जिथं देह अशक्त आहे तिथं आत्मा उत्सुक आहे. म्हणून लक्षात ठेवा की तुमच्या देहावरती तुम्हाला नियंत्रण प्रस्थापित करायचं आहे. मृत्यू सगळ्याला आहे, कोणाला मृत्यू चुकणार नाही, परंतु असा मृत्यू असावा की तो कापणी बरोबर. मग आता तो विचारतो जन्माला आलेला ख्रिस्त कुठे? त्यास तुम्ही म्हणता जन्माला आलेला ख्रिस्त माझ्या बरोबर आहे. मी क्रोधाच्या कुंडामध्ये नाही, तर मी कापणी बरोबर आहे. क्रोधाच्या कुंडामध्ये थांबू नका, कापणी बरोबर थांबा. कापणी हे तुमचं मिशन असलं पाहिजे. मी कापला गेलो पाहिजे. ऐका, काय म्हटलं पाहिजे माहिती? जेव्हा कापणी होईल ना, तर त्या पिकानं, शेतामध्ये पीक असतं ना, तर काही पीक कापली जात नाही. मग ती कशा खाली जातात माहिती का? जनावरांच्या पायाखाली. पिकाची धडपड असती. ऊस वाढला ना, तो म्हणतो मी सुद्धा तिथं जावं आणि साखरेच्या दाण्यामध्ये माझा एक दाणा असावा. विश्वासणाऱ्या लोकांनो, चर्च असं जीवन जगाना. जेव्हा या पृथ्वी तलावरती कापणी होईल, मंडळी, चर्च, जेव्हा प्रत्येक मंडळीची कापणी होईल, तेव्हा शिलोची कापणी करताना शिलोतल्या लोकांची प्रार्थना असली पाहिजे, देवा सगळ्याच्या मंडळांच्या कापणी बरोबर आमची पण कापणी होऊ दे, आम्ही देखील तुझ्यावर उचलले जावे. तेवढी धार्मिकता, तेवढं आध्यात्मिक जीवनामध्ये तो मला बळकट कर. जेव्हा तुम्ही अशी प्रार्थना कराल, तो प्रश्न करतो यहुद्यांचा राजा कुठे आहे? चर्चनी म्हणावं, यहुद्यांचा राजा आमच्या मंडळीमध्ये आहे, आमच्या चर्चमध्ये, आमच्या लेकरामध्ये, आमच्या परिवारामध्ये. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देऊ. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया.
आपले डोळे आपण बंद करू, आपले मस्तक आपण झोकूया, आपल्या मान आपण लावूया. फार मोठ्या प्रश्नाचं उत्तर आज दुपारी तुम्हाला शोधायचंय. ख्रिस्त जन्मोत्सवाचा उत्सव सगळीकडे आहे. लोक उत्सवातला आनंद शोधत आहेत, पण आम्ही उत्सवातलं गांभीर्य शोधत आहोत. उत्सवातला हेतू आम्ही शोधावा. ज्ञानी लोकांनी विचारलं, जन्मास यहुद्यांचा राजा जन्माला येणार होता, तो कुठं आहे? आज पवित्र आत्मा तोच प्रश्न मंडळीला आणि ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला करत आहे की येशू तर जन्माला आला, पण तो आता कुठे आहे? खरंच तो तुमच्या बरोबर आहे का? का मरियासारखी तुमची धारणा तो कोणाबरोबर तरी असेल? याईर येशूला त्यांनी सोडलं नाही. मुलगी मेली म्हणून येशूच्या सोबत चालण्याचं त्याने थांबवलं नाही. चालण्याचं थांबवणं ही एक प्रक्रिया, ती निराशाकडे तुम्हाला घेऊन जाते. चालण्याचं थांबवलं तर क्रोधाच्या कुंडामध्ये द्राक्षीचा घड पडला जाईल. पण जो चालत राहील तो विळा चालल्यावर कापणीसाठी जमा केला जाईल. पौलासारखा मी म्हणावं की आता मी नाही, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलो आहे. लोक विचारतील कुठे आहे ख्रिस्त? तेव्हा तुम्ही सांगा ख्रिस्त तिथंच आहे जिथं क्रुसावरती होता. माझी जागा बदलली, आता मी सुद्धा ख्रिस्ताबरोबर आहे. मी सुद्धा ख्रिस्ताबरोबर आहे. आता क्रुसावर नाही दिसणार तो, गवाणीत पण दिसणार नाही. आता ढगावरती दिसेल. मरियेच्या उदरातनं आला त्यावेळेस क्रुसावरती गेला, पण ढगावरती बसून येईल तेव्हा त्याचे हात लटकलेले नसतील तर हातामध्ये विळा असेल. हे सर्वशक्तिमान देवा, हे गौरवानं वैभवानं भरलेल्या देवा, राजासनावरच्या देवाच्या कोकऱ्या आम्ही झुकून तुला प्रणाम करतो, वंदन तुला करतो प्रभूजी. तुझ्यासारखा श्रेष्ठ अद्भुत देव दुसरा कोणी नाही. तू पराक्रमानं महिम्यानं भरलेला देव आहेस. हे स्वर्गातल्या बापा, जगासाठी तू आपल्या पुत्राला देऊन टाकलं. जगानं पुत्राला फक्त बाळ म्हणून स्वीकारलं. जगानं पुत्राला उद्धारक, तारणारा, मसीहा, न्याय करणारा हे कधीच स्वीकारलं नाही. माझी प्रार्थना असेल प्रभू, हा संदेश घराघरामध्ये पोचू दे, मंडळांमध्ये पोचू दे. ज्या पद्धती मंडळांमध्ये येशूच्या आगमनाची तयारी करण्यासाठी वापरत आहेत, परंतु मंडळीमध्ये ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची चर्चा सुद्धा नाही. चर्चा सुद्धा नाही. या चर्चसाठी, या मंडळीसाठी प्रार्थना करतो प्रभू. ही तुझी मंडळी आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये तू असावा, प्रत्येक लेकरामध्ये तू असावा, परिवारामध्ये तू असावा. कारण आम्ही क्रोधाच्या कुंडामध्ये नको, तर आम्हाला पेंढ्या जमा करून भांडारामध्ये असावा. अशी मंडळी बनव देवा. चांगलं आरोग्य टिकून राहू दे. ख्रिस्त जन्मोत्सवाच्या आनंदामध्ये आम्ही आमच्या व्यक्तिगत जीवनाचा विचार करण्यासाठी तू कृपा पुरव. ख्याली खुशाली दैहिक जीवन यातनं आम्हाला बाहेर काढ. पुष्कळ लोक या मंडळीकडनं मोठ्या आशेनं पाहत आहेत, त्यास या मंडळीमध्ये आत्मिक जीवन दिसू दे प्रभूजी. दैहिकता निघून जावी, आत्मिकता येऊ दे.
आमचं बोलणं, आमचे विचार, आमच्या कृती या सगळ्यामध्ये ख्रिस्त दिसू दे. जेव्हा आम्ही बोलू त्यास असं वाटलं पाहिजे की ख्रिस्त आमच्यातनं बोलतो. प्रभू तसंच एकेकाच्या मुखाचा ताबा घे, अंतःकरण बदल, विचार बदल, आणि ख्रिस्ताबरोबर आम्ही प्रत्येक जण वधस्तंभावर खेळले जावेत यासाठी आमची अंतःकरण आम्ही तुझ्याकडे लावत आहोत. जे लोक दुरून या ठिकाणात आलेले आहेत, ज्या कारणानं, ज्या प्रार्थनेने ते या ठिकाणात आले, त्यांच्या प्रार्थनेची उत्तरं त्यांना तू दे. आणि पुन्हा आम्ही एकत्र येऊ त्यास आमच्याकडे अनेक अद्भुत साक्षी असू दे. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला महिमा दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सदाकाळ राहो.